नमस्कार मित्रांनो, हे आपलं ओव्हरऑल 5th लेक्चर आणि बँकिंग अवेअरनेसचं हे 3rd लेक्चर. आय होप तुम्ही याच्या अगोदरचे जे काही सर्व लेक्चर झालेले आहेत 4 लेक्चर ते तुम्ही बघितले असतील. जर तुम्ही बघितले नसतील तर प्रामाणिकपणे ते लेक्चर अटेंड करा. तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला पेड बॅचमध्ये सुद्धा मिळणार नाहीत. त्या बॅचमध्ये, या बॅचमध्ये, आपल्या फ्री बॅचमध्ये त्या मिळतील विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. आता मी तुम्हाला माझ्याकडे भरपूर साऱ्या कमेंट्स, म्हणजे यूट्यूबला कमेंट्स येत आहेत. कंटेंट जर तुम्ही बघितलं असेल बघून घ्या, कमेंट्स बघा. आता कमेंट्स तर काही माझ्या म्हणजे जवळचे मित्र किंवा फेक कमेंट नाही, त्या जेन्युइन कमेंट आहेत आणि ज्याचे RRB PO मेन्स निघाले आहेत त्याच मुलांचे सर्व कमेंट्स आहेत. सोबत माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत. म्हणजे मला टेलिग्रामला पर्सनली मेसेज येत आहेत, व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज आहेत की सर कंटेंट जे आहे ते खूप क्वालिटीचं आहे आणि जे तुम्ही सांगताय ते एकदम डोक्यामध्ये चिपकते, डोक्यामध्ये एकदम प्रॉपरली जातं आहे आणि ज्या गोष्टी बाकी कोणी सांगत नाहीत त्या गोष्टी सांगतोय. आता मी काय करेल, तुम्हाला जर विश्वास नसेल होत तर हे जे कमेंट्स आहेत किंवा मला जे आलेले मॅसेज आहेत, मी काय करेल नेक्स्ट लेक्चरमध्ये एक PPT बनवून आणेल की बाबा खरंच कंटेंट चांगला आहे का तुम्ही या कंटेंटला फॉलो करायला पाहिजेत किंवा का लेक्चर माझे बघितले पाहिजेत. याच्यामध्ये माझा काही असाच फायदा नाही, जास्त म्हणजे असाच फायदा नाही. म्हणजे मी तुमच्यासाठी हे एवढे एफर्ट्स घेतोय. फायदा तर ऑफकोर्स फायदा नाही आहे, कारण की मी फ्री तुम्हाला यूट्यूबला कंटेंट प्रोव्हाइड करतो, त्याच्यातून मला काही फायदा होणार नाही ना. तर हे जे आहे हे तुमच्यासाठी बनवतोय, तुमच्यासाठी मेहनत घेतोय, तर प्रामाणिकपणे फायदा करून घ्या. आणि असं नाही की म्हणजे पेड बॅच तुम्ही घेतली तरच तुम्ही इंटरव्ह्यू क्वालिफाय कराल किंवा एक्झाम मध्ये सिलेक्शन होईल असं काही कन्फर्म नाही की पेड बॅच केली म्हणजे सिलेक्शन होते आणि फ्री बॅच केली म्हणजे सिलेक्शन होत नाही, असं काही नाही आहे. उलट फ्री बॅचवाल्याची सिलेक्शन तुम्ही यावर ही जर बॅच केली तर तुम्ही बघसाल की सर खरंच तुम्ही जे कंटेंट घेतलं किंवा आम्हाला जे प्रोव्हाइड केलं, आणि याच्यासोबत मी तुम्हाला PPT पण प्रोव्हाइड करणार आहे. पण लास्ट मोमेंटला PPT नाही करणार, याची PDF बनवेल आणि लास्ट मोमेंटला ग्रुपला टाकून देईल, तेव्हा तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, तर आपण स्टार्ट करूया या टॉपिकपासून. आपला टॉपिक आहे, नवीन टॉपिक आहे NPA. आता याच्यामध्ये स्टार्टिंगला सांगून देतो, तुम्ही आतापर्यंत एवढं डिटेल NPA कुठे शिकलेले नाही आहे, मला माहिती आहे आणि चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण इथं कोणी शिकवत नाही. आणि हे जे मी शिकवतोय हे प्रॅक्टिकल बँकमध्ये जे काही मी करत होतो त्या गोष्टी मी इथं आणलेल्या आहेत. ओके, तर हे थोडंसं डिटेलमध्ये आहे आणि हेच सांगायचं आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये. हे कोणाला काहीही सांगू द्या, कोणी कुठल्या क्लासला बॅच केली, कुठल्या क्लासचा आहे, कुठली पेड बॅच केली, कुठली फ्री बॅच केली, मॅटर करत नाही. तुम्ही जेवढे माझे लेक्चर बघताय तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे आन्सर. तुम्हाला जर चांगले मार्क्स पाहिजेत, तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजेत, हेच आन्सर कंपल्सरी सांगायचं आहे. याला काय पार्ट, एकदा लेक्चर बघा, इथं कन्सेप्ट क्लिअर होतील. वाटलंच तर परत एकदा लेक्चर बघा, हा NPA टॉपिकवर बघा. काय म्हणतो मी, स्पेशली हे लेक्चर तरी बघा, ॲटलिस्ट एवढं तरी पुन्हा बघायचं झालं तर एवढं लेक्चर तरी बघा, जेणेकरून काय होईल की हा टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या प्रकारे एकदम फिट होऊन जाईल आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय अडचण येणार नाही. बाकीचे काय सांगतात NPA मला फरक पडत नाही, कोण काय शिकवते मला फरक पडत नाही. मी काय शिकवतो, हे मी काय सांगतोय याच्याकडे लक्ष द्या, हे चांगले करा, याच्यामधून चांगली तयारी करून घ्या आणि चांगल्या प्रकारे त्याला डिलिव्हर करा. तिथं तुम्हाला याच्यामधून खूप सारे मार्क्स मिळू शकतात मित्रांनो. बिलीव्ह करा, विश्वास करा की हा तुमचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. NPA हा टॉपिक मी सांगतोय इथं. जर तुम्हाला एखाद्याला नाही, मी सांगतो मोस्ट ऑफ द जणांना NPA बद्दल विचारतात. 100 कॅन्डिडेट असतील तर 60 ते 65 असे कॅन्डिडेट असतात, त्यांना NPA कंपल्सरी विचारतात. प्रत्येकासाठी क्वेश्चन कॉमन असतो आणि बँकमध्ये गेल्यानंतर प्रॅक्टिकली आपल्याला जास्त वर्क याच्यामध्ये करायचं आहे, म्हणून ते आपल्याला हे क्वेश्चन जास्त विचारतात. ओके, हा क्वेश्चन कॉमन सगळ्यांना विचारतात. तर बाकीच्यांना काय शिकवलं किंवा काय तुम्हाला माहिती आहे ते सोडून द्या, पण मी काय शिकवतो आणि मी काय सांगतोय, मी काय तुम्हाला माझा प्रॅक्टिकल अनुभव इथे शेअर करतो ते समजून घ्या. वाटलंच तर परत एक वेळा लेक्चरला बघा, पण एकदम प्रॉपर करून द्या. सांगतो तुम्हाला या क्वेश्चनवर तुम्हाला बाकीच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतील. म्हणजे ज्यांनी आपली बॅच केलेली आहे त्या स्टुडंटला बाकीच्यापेक्षा जास्त मार्क मिळतील याची गॅरंटी या क्वेश्चनमुळं. ओके, तर चला चालू करूयात आपल्या लेक्चरला. बघा काय आहे NPA. आता तुम्ही ऐकलं आहे जनरली की NPA म्हणजे काय. NPA म्हणजे काय असते मित्रांनो. आता सर्वच टीचर शिकवतात की समजा एखादं लोन दिलेलं आहे आणि लोन जर का समजा 90 दिवसापर्यंत त्याची प्रिन्सिपल आणि सोबत जे काही इंटरेस्ट ॲक्युमुलेट होते ते जर का पे केलं नाही, म्हणजे कंटिन्युअसली 3 महिने किंवा 90 दिवसापर्यंत जर का एखादी अमाऊंट ओव्हरड्यू राहिली तर त्याला आपण NPA कन्सिडर करत असतो. ही डेफिनेशन चुकीची नाही आहे, मी म्हणत नाही याला की चुकीची आहे, ही बरोबरच आहे, पण ही तेवढीशी बरोबर नाही जेवढीशी आपल्याला पाहिजे. ही लागू होते फक्त टर्म लोनच्या केसमध्ये. काय
ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन लागू होते टर्म लोनच्या केसमध्ये. सर मग बाकीच्या लोनसाठी काय डेफिनेशन आहे? आता जर तुम्ही विचार केला, आता तुमच्यापैकी बरेच असे स्टुडंट असतील, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील, त्यांना जर मी हा क्वेश्चन विचारला की ॲग्रिकल्चरचं लोन हे NPA कधी होते, तर तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द जणांना ही गोष्ट माहिती नाही की NPA ॲग्रिकल्चरचं लोन हे NPA कधी होत असते. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये टाका की NPA म्हणजे काय. NPAचा फुल फॉर्म सांगू का अगोदर? तुमच्यापैकी असे नवीन काही कॅन्डिडेट असतील त्यांना नॉन परफॉर्मिंग असेटबद्दल काही माहीत नसेल. नॉन परफॉर्मिंग असेट NPAचं आणलं मी शॉर्ट फॉर्ममध्ये ॲब्रिव्हिएशन त्याचं, पण हे माहीत नसेल बरेच जणांना की NPA म्हणजे काय. ओके, नॉन परफॉर्मिंग असेट. काय नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे NPA म्हणजे काय? जी मी अगोदर डेफिनेशन सांगितली की समजा एखादी अमाऊंट आहे, जी एखादी प्रिन्सिपल आणि सोबत अकोमोडेट झालेला इंटरेस्ट जर का 90 दिवसापेक्षा जास्त ते रिपे झालं नाही तर तेव्हा आपण त्याला ओव्हरड्यू राहिलं तर ते आपण त्याला तेव्हा NPA म्हणत असतो, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणत असतो. बरं सर, आता ही डेफिनेशन ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये काय? ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये ही डेफिनेशन टोटली वेगळी आहे मित्रांनो. ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये काय आहे की समजा एक शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. शॉर्ट ड्युरेशन क्रॉप काय म्हणतो मी? मला एक स्लाईड ॲड करू द्या. हां, ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये याची डेफिनेशन चेंज होते. ॲग्रीच्या केसमध्ये समजा शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असेल, काय म्हणतो मी? शॉर्ट ड्युरेशन क्रॉप जर का असेल आणि एक लॉंग ड्युरेशन क्रॉप जर का असेल, शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आणि लॉंग ड्युरेशन क्रॉप्स हे जर का क्रॉप्स असतील तर हे वेगवेगळी डेफिनेशन वेगवेगळी होते. शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असतील तर 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रॉप सीझन. काय? 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रॉप सीझन्स. आणि लॉंग ड्युरेशन क्रॉप असतील तर 1 क्रॉप सीझन. काय? 1 लॉंग ड्युरेशन क्रॉप सीझन. म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये पकडू शकता की समजा मँगो आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रॉप सीझनमध्ये शॉर्ट ड्युरेशन क्रॉप जे की 3-3 महिन्याचे क्रॉप असतात, 3-3 महिन्याचे क्रॉप असतात, यांच्या केसमध्ये काय 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रॉप सीझन. जर का ॲग्रिकल्चर लोनमध्ये समजा 2 क्रॉपिंग सीझन, कंटिन्यू क्रॉपिंग सीझन, 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रॉपिंग सीझन जर का आपण लोन रिपे केलं नाही तर तेव्हा ते कुठल्या क्रॉपसाठी? शॉर्ट ड्युरेशन क्रॉपसाठी, तेव्हा ते त्याला आपण NPA कन्सिडर करत असतो. आणि लॉंग ड्युरेशन क्रॉपच्या केसमध्ये जर का 1 क्रॉपिंग सीझन पूर्ण, आता 1 क्रॉपिंग सीझन हा एका वर्षापर्यंत पण असू शकतो ना, 12 मंथपर्यंत पण असू शकतो किंवा 9 मंथपर्यंत पण असू शकतो. जर का समजा लॉंग ड्युरेशन क्रॉपसाठी एक क्रॉप सीझन हा कंप्लीट जर का या झाल्यानंतरही ॲग्रिकल्चरचं लोन हे वापस येत नाही आहे किंवा त्याचा जे काही इंटरेस्ट आहे ते वापस येत नाही किंवा प्रिन्सिपल अमाऊंट इंटरेस्ट वापस येत नाही, तर अशा केसमध्ये आपण त्याला कन्सिडर करतो NPA. किंवा जर का लॉंग ड्युरेशन क्रॉप असेल आणि एक क्रॉपिंग सीझन कंप्लीट झाल्यानंतरही लोन वापस येत नसेल तेव्हा त्याला आपण NPA कन्सिडर करतो. इन केस ऑफ शॉर्ट ड्युरेशन क्रॉप 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रॉप सीझन जर का लोन वापस आला नाही तेव्हा आपण त्याला लोन NPA कन्सिडर करत असतो. अजून बघा, अजून याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काय आहे की हां, मी काय सांगितलं NPA म्हणजे काय? बघा, NPA म्हणजे काय? लोन बिकम NPA व्हेन पेमेंट आर ओव्हरड्यू फॉर मोर दॅन 90 डेज. काय सांगितलं? 90 दिवसापेक्षा जास्त जर का ओव्हरड्यू राहिलं त्या अशा कंडिशनला आपण NPA म्हणत असतो. पण मी अगेन काय सांगितलं की NPA हे फक्त हीच डेफिनेशन मुळात बरोबर नाही आहे, ही ॲग्रिकल्चरच्या लोनसाठी वेगळी आहे. ही तर बरोबरच आहे, पण सोबत तुम्हाला असं सांगायचं, तुम्हाला जर विचारलं की NPA म्हणजे काय तर सांगायचं की सर NPA बेसिकली जर का समजा प्रिन्सिपल किंवा अमाऊंट म्हणू शकतो आपण, अमाऊंट किंवा प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट जर का 90 दिवसापेक्षा जास्त ओव्हरड्यू राहिलं तर तेव्हा आपण त्याला NPA म्हणतो. पण सर ही डेफिनेशन जी ही पूर्ण नाही, ही डेफिनेशन ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये वेगळी आहे. तर मग तुम्हाला ते विचारतील मग ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये काय आहे, तर मग ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये मी जे सांगितलं तुम्हाला ते सांगायचं. हे प्लस ते दोन्ही म्हणून कंबाईन सांगायचे की NPA याला म्हणत असतो. ओके, मग तेव्हा ती थोडीशी कंप्लीट डेफिनेशन वाटते. ओके, तर हे बघा, हे कोणी सांगत नाही जनरली, आणि हे अशाच पद्धतीने सांगायचं आहे आपल्या इंटरव्ह्यूमध्ये की NPA म्हणजे काय? जेव्हा 90 दिवसापेक्षा जास्त ओव्हरड्यू राहते अमाऊंट किंवा प्रिन्सिपल इंटरेस्ट तेव्हा त्याला आपण NPA म्हणतो. आणि इन केस ऑफ ॲग्रिकल्चर लोन ते शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असेल तर 2 कॉन्झिक्युटिव्ह सीझन आणि लॉंग ड्युरेशन क्रॉप असेल तर 1 क्रॉपिंग सीझन. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तिचं डेफिनेशन सांगायचे आहे. ओके, आता त्याचे रिझन्स काय आहेत बघा. रिझन्स ऑफ NPA प्रायमरी कोणते 2 रिझन्स आहेत त्याचे, एक फायनान्शियल रिझन्स आहेत आणि नॉन फायनान्शियल रिझन्स आहेत. आता तुम्हाला हे विचारतील NPAचे मग रिझन काय, तुम्हाला काय वाटते असं विचारतील तुम्हाला. पहिले विचारतील NPA म्हणजे काय, मग तुम्ही डेफिनेशन सांगितली, मग त्यानंतर तुम्हाला विचारतील की सांगा मग याचे रिझन्स काय आहेत की बाबा ही NPA जेवढं होते बँकमध्ये याचं रिझन काय आहे. तर याचे फायनान्शियल रिझन आहेत, काही नॉन फायनान्शियल रिझन आहेत. आता आपण थोडंसं डेप्थमध्ये जातो बरं का, डीप जातो याच्यामध्ये, तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. तर फायनान्शियल रिझनमध्ये काय ते कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट, आणि सोबत बघा
कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट सोबत हां, कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट अकाउंट आणि सोबत इथे बघा टर्म लोन अकाउंट, काय टर्म लोन अकाउंट आणि केसीसी अकाउंट, हे 3 त्याचे फायनान्शियल रिझन्स आहेत. काय कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट, टर्म लोन अकाउंट आणि केसीसी अकाउंट. सर आता हे कॅश क्रेडिट, टर्म लोन, हे जे तुम्ही म्हणताय ओव्हरड्राफ्ट, म्हणजे हे नेमकं काय आहे? आम्हाला तर काहीच कळत नाही किंवा काहीच समजत नाही. तर सांगतो, ते पण सांगतो, काळजी करू नका. कॅश क्रेडिट म्हणजे काय, ओव्हरड्राफ्ट अकाउंट म्हणजे काय, हे सर्व मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या पीपीटीमध्ये आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. मी जेव्हा सांगेल तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगेल की लोन्स आणि ॲडव्हान्सेसचं क्लासिफिकेशन आपल्याला घ्यायचं आहे लेक्चर यावर एक, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगेल की लोन्स, टर्म लोन अकाउंट. आता सध्या फक्त तुम्ही एवढं लक्षात द्या, कारण आता मी आता एक्सप्लेन केलं तर परत मला तिथे एक्सप्लेन करावं लागेल ना, तर आपला थोडा टाईम त्यामध्ये जास्त जाईल. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की कॅश क्रेडिट जे अकाउंट असते किंवा ओव्हरड्राफ्ट अकाउंट असते फायनान्शियल रिझनमध्ये, कॅश क्रेडिट अकाउंट हे एनपीए कधी होते, ओव्हरड्राफ्ट अकाउंट हे एनपीए कधी होते, त्यानंतर टर्म लोन अकाउंट एनपीए कधी होते आणि केसीसी अकाउंट हे एनपीए कधी होते. हे फायनान्शियल रिझनमधले क्लासिफिकेशन आहे. ओके, म्हणजे कुठले फायनान्शियल रिझन आहेत, तर टर्म लोन अकाउंट आहे, सोबत आपलं ओव्हरड्राफ्ट आहे आणि कॅश क्रेडिट आहे आणि केसीसी अकाउंट आहे. तर आता तुम्हाला हे मी कॅश क्रेडिट जे आहे हे सांगतो, कॅश क्रेडिट अकाउंट, ओव्हरड्राफ्ट अकाउंट, सोबत जे आहे टर्म लोन अकाउंट आणि केसीसी अकाउंट, हे मी तुम्हाला काय करेल की आपलं एक क्लासिफिकेशन ऑफ लोन्स आणि ॲडव्हान्सेस हा आपला एक लेक्चर घ्यायचा, कंप्लीट लेक्चर त्याच्यावर घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला काय केलं तिथं डिटेलमध्ये सांगेल. इथं न सांगता मी त्या टॉपिकमध्ये सांगतो, कारण आता इथं सांगा परत तिथं सांगावं लागेल आणि आपला तो प्रॉपर त्याच्या रिलेटेड आहे म्हणून मग मी तिथं सांगतो. इथं न सांगतो मी तिथं सांगतो की कॅश क्रेडिट अकाउंट काय, ओव्हरड्राफ्ट अकाउंट काय आणि टर्म लोन अकाउंट काय. ओके, आता बघा काय सांगितलं याच्यामध्ये. हां, कॅश क्रेडिट समजून घेऊया. कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंटच्या केसमध्ये लोन कधी एनपीए होते, तर एक्सेस आउटस्टँडिंग. मी तुम्हाला काल सांगितलं होतं आउटस्टँडिंग अमाऊंट म्हणजे काय सांगितलं होतं, काय आठवतं तुम्हाला? काय सांगितलं तुम्ही की समजा एखाद्या अकाउंट घेतलं आपण, एखादं लोन घेतलं ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट म्हणून आपण काय केलं, लोन घेतलं. तर समजा 1 लाखाचं आपण लोन घेतलं, काय म्हणतो मी, 1 लाखाचं आपण लोन घेतलं. आपण काय केलं, 1 लाखाचं लोन घेतलं आणि आता हे अकाउंट जे आहे हे 90 दिवसापर्यंत समजा याच्यामध्ये काय काही इंटरेस्ट लागलं. समजा आता अजूम करा की 20,000 इंटरेस्ट लागलं, काय म्हणतो मी, 20,000 इंटरेस्ट लागलं. आणि आता काय होईल की हे जे टोटल अमाऊंट जी आहे ती किती बनली, टोटल किती बनली, 1,20,000. किती बनली, 1,20,000 या अकाउंटमध्ये पडून राहिली. कारण तुमचं जे काही लोन आहे एवढं घेतलेलं, अमाऊंट सँक्शन झालेली एवढी, लोन अमाऊंट आणि इंटरेस्ट लागलेलं एवढं, टोटल किती झाले, 1,20,000 अकाउंटमध्ये आपल्या आहेत. किती, 1,20,000. मग आता 1,20,000 अकाउंटमध्ये आहेत, पण हे जे 1,20,000 अकाउंटमध्ये आहेत ना, याची जर का आउटस्टँडिंग अमाऊंट 90 दिवसापेक्षा जास्त, म्हणजे ही 1,20,000 अकाउंटमध्ये दाखवते. तर आता याचा अर्थ काय आहे की तुमचे 20,000 इंटरेस्ट झाले ते तुम्हाला पे करणे, काय ते तुम्हाला वरचं इंटरेस्ट तुम्हाला पे करणे. पण हे जर का 20,000 तुम्ही 1,20,000 हे जर का दिसत असतील अकाउंटमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त, तेव्हा त्याला आपण त्याला एनपीए कन्सिडर करत असतो. काय, द आउटस्टँडिंग, आणि त्यालाच आपण टोटल ओव्हरऑल या 1,20,000 काय म्हणत असतो, आउटस्टँडिंग बॅलन्स म्हणत असतो. काय, आउटस्टँडिंग बॅलन्स म्हणत असतो. बँकेच्या केसमध्ये याला आउटस्टँडिंग बॅलन्स असं म्हणत असतो या 1,20,000 टोटल अमाऊंटला. तर ही जी आउटस्टँडिंग बॅलन्स आहे रिमेन्स कंटिन्युअसली अबोव्ह द सँक्शन लिमिट. काय सांगितलं मी, म्हणजेच हे आपली सँक्शन लिमिट होती 1 लाख, 1 लाखाच्या वर दिसते ना, हे 20,000 एक्स्ट्राचे दिसत आहेत. किती दिवस, 90 दिवसापेक्षा जास्त दिसत आहेत. म्हणजे 90 दिवस झाले, 90 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आणि तरीसुद्धा ती आउटस्टँडिंग अमाऊंट हे म्हणजे जी सँक्शन अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त दिसत आहे, तेव्हा त्याला आपण एक्सेस आउटस्टँडिंग म्हणत असतो. आणि ती जर का एक्सेस आउटस्टँडिंग ही 90 दिवसापेक्षा जास्त अकाउंटमध्ये पडून राहत असेल तर तेव्हा ते अकाउंट एनपीए कन्सिडर केलं असते. कुठलं अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट. काय म्हणतो मी, कॅश क्रेडिट अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट. आय होप तुम्हाला हे समजलं असावं, कारण मी एकदम इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता आपण बघूयात अजून दुसरं रिझन काय याच्यामध्ये, ड्रॉइंग पॉवर. आता एक ड्रॉइंग पॉवरचा एक कन्सेप्ट आहे, तो पण सांगतो. आता हे डीपी काय बघा, तुम्हाला डीपी सांगतो. आता डीपी व्यवस्थित समजून घ्या. डीपी म्हणजे काय, आता हे तुम्हाला बँकमध्ये गेल्यानंतर कामात पडणार बघा. हे मी प्रॅक्टिकल नॉलेज सांगतो तुम्हाला. हे डीपी म्हणजे काय, ड्रॉइंग पॉवर म्हणत असतो आपण या डीपीला, एक्सपायर डीपी. आता अकाउंट एनपीए अगेन कधी होते, फक्त हेच रिझन आहे का की एक्सेस आउटस्टँडिंग झालं तर ते अकाउंट एनपीए होईल, तर नाही. याच्या व्यतिरिक्त पण एक रिझन आहे की आपली जी ड्रॉइंग पॉवर आहे या अकाउंटमधली ती जर का एक्सपायर झाली तर तेव्हा ते अकाउंट एनपीए होऊ शकते. तर मग ड्रॉइंग पॉवर म्हणजे काय हे समजून घेऊयात. आता एक मी स्लाइड ॲड करतो आणि त्याच्यावर सांगतो तुम्हाला की हे ड्रॉइंग पॉवर नेमकं काय असतं.
हां, आता बघा, ड्रॉइंग पॉवर, त्याला आपण शॉर्टकट डीपी म्हणत असतो. काय डीपी. आता ही जर एक्सपायर झाली, ही डीपी जर एक्सपायर झाली, सर डीपी म्हणजे काय? आता तुम्ही काय केलं, लोन दिलं, काय केलं, लोन दिलं, सँक्शन केलं लोन. किती तुम्ही लोन सँक्शन केलं? 1,00,000चं. आता तुम्ही लोन काय केलं, 10,00,000चं. समजा 1,00,000ला खूप कमी होते. तुम्ही काय केलं, लोन सँक्शन केलं, 10,00,000चं लोन सँक्शन केलं. ओके, एवढी अमाऊंटचं लोन काय केलं तुम्ही, सँक्शन केलं. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही बँकमध्ये ऑफिसर आहात, 10,00,000चं लोन सँक्शन केलं, एखाद्या कस्टमर आहे त्याला 10,00,000चं लोन सँक्शन केलं. मग असं होईल का की तुम्ही सगळेच्या सगळे पैसे एखाद्या त्याच्या अकाउंटमध्ये 10,000 ट्रान्सफर करणार? नाही. एवढे हे त्याचं लोन सँक्शन झालेलं आहे, त्याला लोन एवढं मिळणार आहे, पण तुम्ही एका टायमाला त्याला देणार का? नाही. कारण त्याची रिस्क बिअरिंग ॲबिलिटी किती आपल्याला माहिती का? नाही. मग त्याला काय, आपण कधीच जेवढं लोन सँक्शन झालं ना तेवढं लोन ॲज इट इज कधीच आपण कस्टमरला देत नसतो, हे लक्षात घ्या बरं का. आपण जेवढं लोन बँकमध्ये आपण सँक्शन केलं, 10,00,000चं लोन एखाद्या कस्टमरला सँक्शन केलं, तर 10,00,000 हे आपण कधीच त्याला देत नाही. मग काय करतो सर, 10,00,000 का बरं देत नाही? त्याचं रिझन काय? आपण काय, मी काय सांगितलं तुम्हाला की रिस्क बिअरिंग ॲबिलिटी किती आहे, किंवा त्याचं स्वतःचं मार्जिन किती आहे, त्याच्यामध्ये किती स्वतःची इन्व्हेस्टमेंट किती आहे, ह्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. जर आपण त्याला 10,00,000 दिले आणि त्याचा बिझनेस फ्लॉप गेला, तर मग आपलं लोन रिटर्न येईल का? नाही. मग त्याच्यासाठी आपण एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून काय करतो, एक कॉशियस मेजर म्हणून काय करतो, म्हणजे आपण स्वतःची बँकेच्या साईडनं काय काळजी घेतो, ती काळजी अशी घेतो की आपण काय करतो, हे 10,00,000 आहेत ना, मग आपण काय करतो, याला पहिले फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये काय करतो, 3,00,000 देतो. मग आपण काय करतो, याची डीपी टाकतो, काय ड्रॉइंग पॉवर टाकतो आपण, 3,00,000 टाकतो, फक्त 3,00,000. मग बाबा तू ये, मी ड्रॉइंग पॉवर, आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये ड्रॉइंग पॉवर म्हणून एक कन्सेप्ट असतो. तो ड्रॉइंग पॉवर म्हणजे विड्रॉल पॉवर, म्हणजे विड्रॉ किती करू शकतो अकाउंटमधून, आपण किती पैसे विड्रॉल करू शकतो. ओके, त्याला आपण ड्रॉइंग पॉवर म्हणतो. तर आपण काय करतो, मग याला 3,00,000 पहिली जी इन्स्टॉलमेंट आहे, याला 3,00,000 रुपयाची इन्स्टॉलमेंट देतो. मग सेकंड टाईम आपण काय करतो, कारण आपल्याला रिस्क थोडी मिटिगेट करायची आहे, काय करायची आहे, रिस्क कॅटर करायची, म्हणून आपण काय करतो की थोडा अमाऊंट देऊन आपण त्याला सगळे एका टाईममध्ये दिल्यापेक्षा आपण काय करू, त्याला इन्स्टॉलमेंटमध्ये देणं तर आहेच, कारण आपण सँक्शन अमाऊंट 10,00,000 केली आहे आणि आपल्याला ते द्यावंच लागते, कारण त्याचा लोन 10,00,000 सँक्शन चालला आहे. पण आपण काय करतो, रिस्क कॅटर करण्यासाठी काय करतो, आपण थोडी अमाऊंट त्याला देत असतो. 3,00,000, मग 5,00,000, मग 7,00,000, मग 10,00,000, अशी थोडी अमाऊंट त्याला देतो, जेणेकरून त्याच्याकडे तो पैसा टिकून राहील, तो प्रामाणिक म्हणजे व्यवस्थित त्याला काय करेल, त्या पैशाचं मॅनेजमेंट करेल आणि जसं त्याला गरज आहे तशी इन्व्हेस्टमेंट त्या बिझनेसमध्ये करेल. आणि जशी चांगली समजा त्याला एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली, तर त्याला काय करेल, सिस्टमॅटिक त्याला त्याच्यामधून इन्कम अर्न व्हायला लागेल. म्हणून आपण काय करत असतो, तिची रिस्क मिटिगेट करण्यासाठी आपण थोडी अमाऊंट त्याला देत असतो. मग आपण जेव्हा त्याला अमाऊंट देतो, ते आपण स्टार्टिंगला काय दिलं, 10,00,000पैकी 3,00,000 दिलं, तर जी अमाऊंट आपण देतो त्याला आपण टाकत असतो डीपी, की बाबा तू ये, तुझ्या अकाउंटमध्ये काय ड्रॉइंग पॉवर, तुझा किती पॉवर आहे सध्या, तुझ्याकडे ड्रॉइंग पॉवर किती आहे, 3,00,000ची. मग तू ये आणि 3,00,000 रुपये काढून जा, फक्त आणि फक्त 3,00,000 तुला अकाउंटमधून काढता येतील, त्याला याला म्हणत असतो ड्रॉइंग पॉवर. लक्षात आलं का? समजलं असेल तर फक्त काहीच नाही, कमेंट टाका, खरंच लेक्चर कसं आहे, कंटेंट कसं आहे, खरंच कमेंट करत चला. बस बाकी शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण माझ्यासाठी एकच मोटिवेशन आहे, शेअर, सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स. बस बाकी आपली काही पेड बॅच नाही आहे अशी असंच की मला त्या पेड बॅचमधून तुमच्याकडून पैसे घ्यायचे किंवा पैसे मिळणार. फक्त एवढंच की शेअर आणि सबस्क्राईब, लाईक करत चला. आणि आवडलं, जर खरंच जेन्युइनली आवडलं, तुम्हाला पर्सनल मेसेज करा. खरंच म्हणजे मला काय होते, यानं एक एनर्जी भेटते आणि मी अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये कन्सेप्ट सांगू शकतो. त्यामुळे फक्त तुम्ही मला सांगत चला किंवा कमेंट्स करत चला या लेक्चरला की खरंच सर कंटेंट क्वालिटी आहे आणि टीचिंगची क्वालिटी पण चांगली आहे. ओके, तर आता समजलं असेल की ड्रॉइंग पॉवर म्हणजे काय, की एखाद्या अकाउंटमध्ये समजा लोन सँक्शन केलं 10,00,000चं, 10,00,000पैकी आपल्याला रिस्क कॅटर करण्यासाठी आपण काय करतो, त्याला एक छोट्या अमाऊंटमध्ये लोन देत असतो. मग आपल्याला अकाउंटमध्ये आता हे सँक्शन होऊन आली अमाऊंट, कुठून वरतून अमाऊंट सँक्शन होऊन आली, रिजनल ऑफिसवरून आली समजा 10,00,000ची सँक्शन होती, तर मग आपल्याला काय करतं, आपण काय करतो, स्वतः आपल्याला करावं लागतं काम, आपण रिस्क कॅटर करण्यासाठी आपण काय करतो, त्याला 3,00,000 देतो. मग जेव्हा 3,00,000 द्यायचे, तर तसं तू डायरेक्ट काढू शकतो का, 10,00,000पैकी तिच्या मनानं काढू शकतो का, आपण सांगितलं त्याला की काय करा, तुम्ही 3,00,000 काढून घ्या, 5,00,000 काढून घ्या, 6,00,000 काढून घ्या. अरे एकदा त्याच्या अकाउंटला पैसे आल्यावर तो सोडतो का, तो सगळेच काढून घेईल ना. मग आपण काय करतो, त्याच्या अकाउंटला फक्त ड्रॉइंग पॉवर टाकायचं असतो. काय ड्रॉइंग पॉवर ही एक लिमिट असते ड्रॉइंग पॉवर, की बाबा आम्ही काय करतोय की 3,00,000 रुपये त्याच्यामध्ये टाकतो ड्रॉइंग पॉवर, तू ये आणि जेव्हा तुला लागतील तेव्हा 3,00,000 रुपये काढून घे. मग ते येते आणि 3,00,000 रुपये काढून घेतो, त्याला आपण ड्रॉइंग पॉवर म्हणत असतो. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे कळाला असेल की ड्रॉइंग पॉवर कशाला म्हणायची नेमकी. ओके, आणि ती कशासाठी करतो ते पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. तर आता ही जर का ड्रॉइंग पॉवर काय आहे, ही जर का ड्रॉइंग पॉवर आहे, ही एक्सपायर झाली, समजा ड्रॉइंग पॉवर आहे 90 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले, काय म्हणतो आपण, ड्रॉइंग पॉवर एक्सपायर्स आणि रिझल्ट रिन्यू विदिन 90 डेज, ती एक्सपायर झाली. ड्रॉइंग पॉवर काय झाली, एक्सपायर झाली, की एवढ्या दिवसामध्ये काय त्याला हे करायची होती, म्हणजे ती एक्सपायर झाली, जी अमाऊंट करायची होती ती एक्सपायर झाली.
आणि त्याने ते रिन्यू केलं नाही 90 दिवसामध्ये, परत ती ड्रॉइंग पॉवर ड्यू डेटपासून, म्हणजे जेव्हापासून ड्यू डेट होती तेव्हापासून त्यानं काय केलं, रिन्यू त्या 90 दिवसापर्यंत त्यानं ड्यू डेटपासून 90 दिवसापर्यंत त्यानं ते रिन्यू केली नाही, म्हणजे बँकमध्ये आला नाही, सर माझी ड्रॉइंग पॉवर जी ती एक्सपायर झाली आहे, मला ते डॉक्युमेंट आणावं लागतात बरं का रिन्यू करण्यासाठी. त्याला ते डॉक्युमेंट दाखवावं लागतात आणि मग आपण ते डॉक्युमेंट पाहतो, चेक करतो आणि मग त्याची ड्रॉइंग पॉवर जी असतो ते आपण काय करतो, रिन्यू करून देतो, सो दॅट ही कॅन विड्रॉ हिज मनी. म्हणजे तो त्याच्यानंतरची ड्रॉइंग पॉवरमध्ये जेवढी काही मनी आहे, जेवढं काही अमाऊंट आहे, ड्रॉइंग डीपी टाकलेली आहे आपण बँकमधून, तिथं तो तेवढी काढू शकतो. ओके. पण जर का त्याने ती 90 दिवसामध्ये रिन्यू केली नाही ड्यू डेटपासून, तर ती एक्सपायर होते आणि एक्सपायर झाल्यानंतर आपलं अकाउंट NPA दिसायला लागतं. ओके. हे कुठल्या केसमध्ये, फक्त कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंटच्या केसमध्ये. 2 मुद्दे सांगितले मी, की कॅश क्रेडिट फायनान्शियल रिझनमध्ये कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंटचे असतात. आता हे वेगवेगळं आहे बरं का, ऑर नाही आहे, ते कॅश क्रेडिट एक अकाउंट आहे आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट आहे. तर या दोघांसाठी सिमिलर क्रायटेरिया आहे NPAचा, म्हणून या दोन्ही पण एका सोबत घेतलेले आहेत अकाउंटमध्ये. ॲड करा त्याला, ऑर नाही, हे याला ॲड करून घ्या. ओके. तर मी सांगितलं की एक्सेस आउटस्टँडिंग झालं आणि दुसरं सांगितलं की ड्रॉइंग पॉवर जी आहे ती एक्सपायर झाली. तर ह्या 2 गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टी जर का हे 2 गोष्टी मेन प्रायमरी रिझन आहेत की कॅश अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट NPA होण्यासाठी. ओके. आता आपण मूव्ह करूयात टर्म लोन अकाउंट. सर हे टर्म लोन अकाउंट सोपं आहे बरं का. याच्यामध्ये जे तुम्ही नॉर्मल डेफिनेशन सांगतो की सर EMI आपण म्हणतो ना, EMI टर्म लोनची जी असते ती EMI, जर का ती पेड नाही झाली, 90 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आणि ती रिपेड झाली नाही, तेव्हा आपण त्याला NPA कन्सिडर करतो. ओव्हरड्यू राहिली, 90 दिवसापेक्षा जास्त ओव्हरड्यू राहिली किंवा EMI असते सरळ इक्वेटेड मंथली काय म्हणतो आपण इन्स्टॉलमेंट. इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट जर का 90 दिवसापेक्षा जास्त झाली, 90 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आणि ते रिपे झाले नाही, तर तेव्हा ते अकाउंट जे असते ते टर्म लोन अकाउंट आपलं NPA होत असते. मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. कॅश क्रेडिट काय आहे, ओव्हरड्राफ्ट अकाउंट काय आहे, टर्म लोन अकाउंट काय, एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. बस बिलकुल काळजी करू नका, फक्त इथं समजून घ्या मी काय सांगतो. फक्त ऐका की टर्म लोन अकाउंट काय असते, ओव्हरड्राफ्ट काय असते, कॅश क्रेडिट काय असते. ओके. तर टर्म लोन अकाउंटमध्ये काय क्रायटेरिया आहे की EMI जी आहे ती 90 दिवस होऊन गेले तरी सुद्धा EMI त्यामध्ये अकाउंटमध्ये पेड झाली नाही, तर त्याला आपण NPA कन्सिडर करतो टर्म लोन अकाउंटच्या केसमध्ये. KCC अकाउंट मी सांगितलं तुम्हाला, 2 कन्झिक्युटिव्ह क्रॉपिंग सीझन फॉर शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आणि 1 क्रॉपिंग सीझन फॉर लॉंग ड्युरेशन क्रॉप. हे 3 क्रायटेरिया आहे. हे फायनान्शियल रिझन आहे. NPAचे रिझन कोणते कुठले 2 रिझन, फायनान्शियल रिझन, सेकंड कुठलं आहे नॉन फायनान्शियल रिझन. त्यामध्ये फायनान्शियल रिझनमध्ये कुठले अकाउंट, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, त्यानंतर टर्म लोन अकाउंट आणि KCC अकाउंट, हे 3 अकाउंट. आता आपण येतोय, हे आपण बघितले फायनान्शियल रिझन कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहेत ते बघितला. आता आपण काय बघूयात, नॉन फायनान्शियल रिझन हे कुठले आहेत बघा. नॉन फायनान्शियल रिझनमध्ये जर का कोलॅटरल सिक्युरिटी जी आहे ती एक्सपायर झाली. सर आता कोलॅटरल सिक्युरिटी तुम्हाला माहिती असेल. समजा तुम्ही काय केलं, तुम्हाला लोन घ्यायचं आहे, तुम्हाला लोन घ्यायचं, तुम्ही हाऊसिंग लोन घ्यायचं आहे, तुम्ही हाऊसिंग लोनसाठी गेले. मग हाऊसिंग लोनसाठी गेले तर तुम्ही लोन घेतलं, मग 10 लाखाचं लोन काढलं, तर त्यासाठी तुम्ही काहीतरी कोलॅटर म्हणून देणार की माझी ही प्रॉपर्टी आहे, माझी बिल्डिंग आहे, मी गहाण ठेवतो, म्हणजे याच्या बदल्यात मला लोन द्या. तर ती सिक्युरिटी जी आहे कोलॅटरल सिक्युरिटी, त्याची मुदत संपली. समजा 1 वर्षाचा जसं असते ना की बॉन्ड, तुम्हाला माहिती असेल बॉन्ड म्हणतो ना आपण, बॉन्डची कशी व्हॅलिडिटी असते की 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, 8 महिने, नाही का. त्याच पद्धतीने कोलॅटरल सिक्युरिटी आहे, ही तुम्ही 1 वर्षासाठी लिहून दिली होती, तर ती सिक्युरिटी जी आहे ती एक्सपायर झाली. त्या केसमध्ये पण NPA होऊ शकते अकाउंट. सोबत स्टॉक स्टेटमेंट, समजा तुमचं जे स्टॉक स्टेटमेंट आहे तुमच्या बिझनेसमध्ये जो काही स्टॉक आहे ते स्टॉक स्टेटमेंट तुम्ही बँकला सबमिट करून दिलं, पण ते सबमिट करायचं पण ते सबमिट केलं नाही ऑन टाईमवर. म्हणजे समजा रिन्युअल करायचं आहे, रिन्युअल अकाउंट करायचं आहे, तर ते स्टॉक स्टेटमेंट तुम्ही 1 वर्षानंतर मला रिन्युअल करायचे. 1 वर्षानंतर स्टॉक स्टेटमेंट आता दिलं, समजा तुम्ही आता पहिलं फर्स्ट टाईम दिलं, पण 1 वर्षानंतर तुम्हाला रिन्यू करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही ते स्टॉक स्टेटमेंट जे आहे ते वापस दिलं नाही, सबमिट केलं नाही ऑन टाईमवर, तर तेव्हा पण आपलं अकाउंट NPA होऊ शकतं. त्यासोबत कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमध्ये इफ नॉट रिन्यू विदिन 180 डेज. काय म्हटलं मी ते अगोदर सांगितलं तुम्हाला, कॅश क्रेडिट अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये जर का ते रिन्यू केलं नाही, ते अकाउंट जर का 180 NPA झाल्यानंतर आपल्याला म्हणजे रिन्युअल करायला लागत असते ना, आपल्याला अकाउंट रिन्युअल करायला लागत असते. आपलं अकाउंट समजा आपण किती दिवसासाठी लोन काढलं आहे त्यामध्ये अकाउंट हे वर्षाला 180 दिवसामध्ये आहे. कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टमध्ये आपल्याला हे 180 दिवसामध्ये रिन्यू करायला लागत असते. जर का समजा आपण रिन्युअल केलं नाही, अकाउंटमध्ये रिन्युअल केलं नाही, तर तेव्हा पण आपलं हे अकाउंट जे आहे ते NPA होऊ शकते. काय म्हणलं मी, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंटमध्ये जर का आपण ते अकाउंट रिन्यू केलं नाही विदिन 180 डेज, किती 180 दिवसामध्ये जर का आपलं अकाउंट आपण रिन्युअलला टाकलं नाही किंवा रिन्युअल केलं नाही, तर ते आपलं अकाउंट NPA होऊ शकतं. जर का डॉक्युमेंट आपण त्याच्यामध्ये प्रॉपर रिन्युअलचे डॉक्युमेंट जे आहेत, तुम्हाला माहीत असेल की DP नोट सांगतो तुम्हाला नंतर आहे काय, DP नोट डिमांड प्रॉमिसरी नोट आहे, किंवा अजून भरपूर लेटर ऑफ क्रेडिट म्हणतात, अजून सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट, अजून भरपूर डॉक्युमेंट असतात, लोन डॉक्युमेंट असतात, ते आपल्याला प्रोव्हाइड करायला लागत असतात. जर का ते डॉक्युमेंट जे आहेत ते रिन्युअलसाठी प्रोव्हाइड नाही केले, मी सांगतो तुम्हाला आहे ते पण डॉक्युमेंट काय लागतात ते पण मी सांगणार आहे, लेक्चर घेणार त्याच्यावर. ओके.
तर समजा ते डॉक्युमेंट नाही प्रोव्हाइड नाही केले आपण रिन्युअलसाठी, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत रिन्युअलसाठी आणि ते डॉक्युमेंट आपण प्रोव्हाइड नाही केले, त्या केसमध्ये पण अकाउंट आपलं कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट हे होऊ शकतं, काय NPA होऊ शकतं. आणि जर का अकाउंट 180 दिवसामध्ये रिन्यू नाही केलं तेव्हा पण आपलं अकाउंट NPA होऊ शकतं. सोबत इफ डिप्रिशिएशन इन व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी, जे काय तुम्ही कोलॅटरल सिक्युरिटी दिली होती तर त्याची व्हॅल्यू जर का 50% जास्त झाली, त्याची व्हॅल्यू जर का 50% जास्त झाली, समजा तुमच्या सिक्युरिटी जी कोलॅटरल सिक्युरिटी आहे तुम्ही 10 लाखापासून घेतलं होतं आणि ते कोलॅटरल सिक्युरिटी व्हॅल्यू 10 लाख आहे, पण त्याची व्हॅल्यू डिप्रिशिएट झाली, काय 50% जास्त 50% कमी झाली, म्हणजे 4 लाख 4.5 लाख असं राहिले त्या सिक्युरिटीची व्हॅल्यू ती डिप्रिशिएट झाली. कारण आपण इन्फ्लेशन वाढलं, आपण समोर जातोय ते इन्फ्लेशन वाढते आणि त्या केसमध्ये त्याची व्हॅल्यू 50% कमी झाली, तर तेव्हा पण हे NPA नॉन फायनान्शियल रिझन्समध्ये अकाउंट NPA होऊ शकतं. आणि आता एक कन्सेप्ट आहे बघा, स्पेशल मेन्शन अकाउंट. हे तुम्हाला विचारतील स्पेशल मेन्शन अकाउंटबद्दल, SMA अकाउंट म्हणतो आपण त्याला जनरली. हे आपण डिटेलमध्ये बघूयात नेक्स्ट स्लाईडवर. ओके, एक स्लाईड ॲड करतो त्याच्यावर बघूयात. तर मी एकदा तुम्हाला ओव्हरली सांगतो, ओव्हरली एकदा रिवाईज करून देतो की काय काय नॉन फायनान्शियल रिझन आहेत ते बघा, नंतर आपण SMA अकाउंटवर मूव्ह करू. नॉन फायनान्शियल रिझन म्हणजे समजा कोलॅटरल सिक्युरिटी जी आहे ती एक्सपायर झाली, सोबत स्टॉक स्टेटमेंट जे आहे ते सबमिट नाही केलं टाईमवर, सोबत कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट असेल त्याच्या केसमध्ये 180 दिवसामध्ये रिन्युअल केलं नाही, सोबत त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते रिन्युअलसाठी डॉक्युमेंट लागणार ते आपण प्रोव्हाइड केले नाहीत, त्यासोबत डिप्रिशिएशन व्हॅल्यू जी आहे सिक्युरिटीची 50% कमी झाली, तर त्या केसमध्ये काय असतात आपले अकाउंट NPA होऊ शकतात. तर हे झाले नॉन फायनान्शियल रिझन. आता आपण बघूयात स्पेशल मेन्शन अकाउंट. काय स्पेशल मेन्शन अकाउंट याचं कॅटेगरायझेशन बघू आणि डिटेलमध्ये समजून घ्यायत नेमकं हे काय. आणि हे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे, तुम्हाला हेल्प करेल कुठं, डायरेक्टली तुम्हाला याच्यामध्ये बँकमध्ये गेल्यानंतर मी आठवेल काय सरांना आपल्याला शिकवलं होतं स्पेशल मेन्शन अकाउंट काय, NPA कशा पद्धतीने होत असते, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळतील. ओके, आता काय आपला टॉपिक आहे स्पेशल मेन्शन अकाउंट. स्पेशल मेन्शन अकाउंट त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, SMA, स्पेशल मेन्शन अकाउंट SMA. आता 1 ते 30 दिवस, 31 ते 60 दिवस आणि 61 ते 90 दिवस, काय म्हणतात डेज येतो काय, डेज आहे ते. आता समजा तुम्ही लोन घेतलं, तुमची EMI येणार आहे किंवा तुम्हाला इंटरेस्ट पे करायचं आहे किती 90 दिवसामध्ये, काय म्हटलं मी 90 दिवसामध्ये. तर ते पहिले 30 दिवस असतात ना, 90 दिवसामध्ये आपलं NPA होते. टोटल ड्युरेशन किती आहे रे समजून घ्या, नीट समजून घ्या मी काय सांगतो. टोटल ड्युरेशन किती आहे, टोटल ड्युरेशन आहे 90 डेजचं. आता 90 डेज आहेत, हे जे 90 दिवस आहेत, 90 दिवस जर का मी लोन वापस केलं नाही तर ते ऑफकोर्स अकाउंट NPA होणार. तर ते इनिशियलचे जे 1 ते 30 डेज आहेत, इनिशियलचे 1 ते 30 डेज आहेत त्याला आपण म्हणत असतो SMA0 अकाउंट, म्हणजे SMA 0. म्हणजे समजा पहिल्या 30 दिवसामध्ये पहिल्या जे NPA होणार आहे 90 दिवसामध्ये, 90 दिवसानंतर तर फर्स्ट 30 डेज जे असतात त्याच्यामध्ये सर आपलं अकाउंट असेल, त्या 30 दिवसामध्ये अकाउंट असेल तर असं समजून जातं की आपलं अकाउंट NPA SMA 1 मध्ये आलेलं आहे, SMA 0 मध्ये आहे. SMA 0 मध्ये आपलं अकाउंट आहे. पहिल्या 30 दिवसामध्ये जर का अकाउंट असेल, त्या पहिल्या 30 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये जर का आपलं अकाउंट असेल, म्हणजे त्या ड्युरेशनमध्ये त्या टाईमलाईनमध्ये आपलं अकाउंट असेल फर्स्ट 30 डेमध्येच, तर त्याला आपण स्पेशल मेन्शन अकाउंट 0 म्हणत असतो. जर ते अकाउंट 31 ते 60 दिवसामध्ये असेल तर याला SMA 1 म्हणत असतो. आणि 61 ते 90 दिवस असतात त्याला SMA 2 म्हणत असतो. काय SMA 2. आणि SMA 3 म्हणजेच NPA. SMA 3 जे असते ते NPA असते, कारण ते 90 दिवसापेक्षा. SMA 3 NPA, याला आपण NPA म्हणतो. काय NPA म्हणत असतो SMA 3 ला. ओके, SMA 0 कधी म्हणायचं, 0 ते 30 डेज असतील, 0 ते 30 डेज त्याला SMA 0, 31 ते 60 दिवस त्याला SMA 1 आणि 61 ते 90 दिवस त्याला SMA 2. पण आता तुम्हाला सर हे क्लासिफिकेशन का बरं दिलं असेल असं, हे जे क्लासिफिकेशन आहे याचं रिझन काय, तर बघा याचं रिझन असं असते की तुम्हाला या SMA 0 मध्ये समजा समोरच्या कस्टमरचं अकाउंट आलं, या 1 ते 30 दिवसामध्ये आलं की तुम्हाला त्याला एक हे द्यायचं असते, काय अवेअरनेस क्रिएट करायची असते की बाबा तुमचं अकाउंट जे आहे ते SMA 0 मध्ये आहे, तुम्हाला याच्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत. काय म्हणतो मी, याच्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत का, तुमची रिस्क कॅटर करण्यासाठी अगोदरच तयार राहावं लागेल ना. एखादा अकाउंट मग सांगा, असं तर नाही होणार की तुम्ही अकाउंट NPA होते नंतर रिकवर नाही, ते अकाउंट आपल्याला NPA होते का नाही,
NPA होऊ द्यायचं नाही. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी मेजर घ्यायला लागतील ना, ते मेजर म्हणून हे असते काय SMA अकाउंट, SMEचं क्लासिफिकेशन दिलं असते. तर मग आता पहिल्या 30 दिवसामध्ये 1 ते 30 दिवसामध्ये असेल अकाउंट, त्याला SME 0 म्हणतो. तर इथं आपल्याला जे काही आपले BC असतील, बिझनेस कॉरस्पॉन्डंट वगैरे असतील बँकमध्ये, त्याच्या माध्यमातून म्हणा किंवा कॉल करून म्हणा, त्या कस्टमरपर्यंत कॉल करणे किंवा पोहोचणे, त्याला सांगणे की बाबा तुमचं अकाउंट जे आहे ते SMA 0 मध्ये आहे, तुम्हाला 10,000ची जे काही तुमची इन्स्टॉलमेंट आहे किंवा जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा जे काही भरायचे आहे अमाऊंट, तुम्हाला 10,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये टाकायचे, 5,000 2,000 3,000 जे काय असतील, जे काही त्याची इंटरेस्ट होईल वरतं ते ज्याला पे करायचं आहे ते पे करणं आहे गरजेचं आहे. काय तुमचं अकाउंट SMA 0 मध्ये आहे. अजून टाईम असतो त्याला, काय टाईम असतो 90 दिवसापर्यंत, पण आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण त्याला अगोदरच टॅकल करायचा प्रयत्न करतो की बाबा जेणेकरून काय होईल की हे अकाउंट जे आहे ते NPA होणार नाही. तर काय 1 ते 30 दिवस असेल तर SMA 0, 31 ते 60 दिवस असेल तर SMA 1. मग अगेन तुम्ही इथून त्याला नोटीस पाठवू शकता किंवा कॉल किंवा BC सांगू शकता की जा तिच्या घरी जायला सांग, किंवा तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही व्हिजिट देऊ शकता की तुमचं अकाउंट SMA 1 मध्ये आलेलं आहे, तुम्हाला एवढी अमाऊंट जमा करायची आहे. आणि नंतर परत 61 ते 90 दिवस असते SMA 2 म्हणून असते. तर अगेन त्याला सांगायचं असते की आपल्याला की तुमचं अकाउंट SMA लास्ट स्टेजमध्ये आहे. आता जर का तुम्ही ही लास्ट स्टेज आहे या स्टेजला जर का अकाउंटमध्ये एवढे अमाऊंट किंवा एवढे पैसे जर का जमा नाही केले तर तुमचं अकाउंट हे NPA डिक्लेअर केलं जाईल, की तुमचं अकाउंट हे NPA होणार आहे. तर अशा पद्धतीने हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतात. आपल्याला त्याला अवेअर करून द्यायचं असतं की बाबा हे क्लासिफिकेशन आहे, या क्लासिफिकेशनमध्ये पहिले फर्स्ट स्टेजला आपण म्हणजे थोडी रिस्क कमी असते, सेकंडला थोडी जास्त होते आणि थर्डला अजून थोडीशी जास्त होते. तर मग तुम्ही अगोदर अवेअर केलं तर मग तो कस्टमर हॅमरिंग केली तर तो कस्टमर काय करेल, जेणेकरून 90 दिवसाच्या अगोदर काही करेल, पण 90 दिवसाच्या अगोदर NPA होण्याच्या अगोदर त्या अमाऊंट त्या अकाउंटमध्ये टाकेल, जेणेकरून आपला अकाउंट NPA होण्यापासून वाचेल. ओके, तर आय होप तुम्हाला हे स्पेशल मेन्शन अकाउंट हे काय आहे हे सर्व कळालं असेल. जर याच्या व्यतिरिक्त आता मी एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे की हे SMA वगैरे काय असते, क्लासिफिकेशन कसं असते. याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला बिंदास कॉल करा, मेसेज करा, कमेंटमध्ये टाका. काही प्रॉब्लेम असला तर मी तुमचे सर्व डाऊट क्लिअर करतो. ओके, आता आपण बघूयात अजून आता कॅटेगरायझेशन आहे. आता कॅटेगरायझेशन आहे की लोनमध्ये जे आहे ना ते कॅटेगरायझेशन ऑफ असेट म्हणजे NPAचं क्लासिफिकेशन आहे. NPA जे आहे त्याचं क्लासिफिकेशन आहे. तर कशा पद्धतीचं आहे बघा. स्टँडर्ड असेट केव्हा म्हणतो आपण, जर का 90 दिवसापर्यंत असेल तर त्याला स्टँडर्ड असेट म्हणतो. म्हणजे हे जे SMA आहेत याच्या 3 स्टेज आता आपण बघितल्या, या ज्या 3 स्टेज आहेत ह्या कुठल्या आहेत रे, या 3 स्टेज कुठल्या आहेत तर ह्या स्टँडर्ड असेट म्हटल्या आहेत. काय हे ज्या 3 स्टेज आहेत ह्या स्टँडर्ड असेट आहेत. हे काय स्टँडर्ड असेट आहे, कारण आतापर्यंत कुठलंही आपलं NPA झालं का नाही, या स्टेजमध्ये फक्त आपण त्याला कलेक्ट करायला सांगतो, मनी त्या जमा करायला सांगतो, या NPA झालं का नाही, म्हणून आपण याला स्टँडर्ड असेट म्हणत असतो या 3 स्टेजला. ओके, म्हणजेच फर्स्ट 90 डेज त्याला आपण स्टँडर्ड असेट म्हणतो. नंतर सब स्टँडर्ड असेट म्हणजे काय, 90 दिवसापेक्षा जास्त ते 12 महिन्यापर्यंत. 90 अकाउंट NPA झालं पण 12 महिन्यापर्यंत ते NPA राहिलं त्याला आपण सब स्टँडर्ड असेट म्हणतो. काय त्याच्यामध्ये 12 महिन्यापर्यंत कुठलाही पैसा आला नाही. डाऊटफुल असेट म्हणजे काय, एक्सिडिंग 12 मंथ म्हणजे 12 महिन्यापेक्षा जास्त टाईम झाला आता. पहिलं काय 90 दिवस ते 12 महिने म्हणजे पहिलं स्टँडर्ड असेट काय 90 दिवसापर्यंत. सब स्टँडर्ड असेट काय 90 दिवस ते 12 मंथपर्यंत. डाऊटफुल असेट काय एक्सिडिंग 12 मंथ म्हणजे 12 महिन्यापेक्षा जास्त ते अकाउंट NPA राहिलं तेव्हा आपण त्याला डाऊटफुल असेट म्हणत असतो. आणि लॉस असेट म्हणजे काय की बाबा आता त्यांना माहिती आहे, बँकवाल्यांना माहिती की कस्टमर पैसे देणार नाही, हे आपण याला कन्सिडर करतो, याला आयडेंटिफाय करतो की हे अकाउंट जे आहे ते लॉसमध्ये गेलेलं आहे, लॉस असेट झालेलं आहे बँकेचा, इथे एवढा हे जे लोन देऊन बँक लॉसमध्ये गेली आहे किंवा लॉस झालेला आहे. हे 10 लाखाची अमाऊंट आपण या कस्टमरला दिली होती, 10 लाख आपले डुबलेले आहेत. ती बँक काय करते, ॲक्नॉलेज करते म्हणजे ॲक्सेप्ट करते की आपला जो लॉस आहे तो आयडेंटिफाय करते की हा आपला एवढा लॉस या कस्टमरकडून झालेला आहे. ओके, तेव्हा त्याला लॉस असेट, लॉस नाही लॉस्ट म्हणतात बरं का, सॉरी इथे लॉस आलं, इथे लॉस्ट लिहा, लॉस्ट असेट असते ते काय, लॉस्ट असेट पहिलं स्टँडर्ड असेट, सेकंड सब स्टँडर्ड असेट, तिसरं डाऊटफुल असेट आणि चौथं लॉस्ट असेट. ओके, हे तुम्हाला कॅटेगरायझेशन समजलं असावं. आता एक अगेन कन्सेप्ट आहे प्रोव्हिजनिंग, ग्रॉस NPA, नेट NPA. मी तुम्हाला सांगतो हे कन्सेप्ट तुम्ही कुठंच आयुष्यात तुमच्या शिकले नाही. मी जे आतापर्यंत सांगितलं ना, तुमच्या आयुष्यात फर्स्ट टाइम तुम्ही शिकताय. मला माहिती आहे तुम्ही आतापर्यंत काय काय शिकले आहेत आणि कितपर्यंत शिकले आहेत हे मला सर्व माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगतो की प्रोव्हिजनिंग, ग्रॉस NPA, नेट NPA हे काय आहे. आता हे समजून घ्या की ग्रॉस NPA आणि नेट NPA मध्ये फरक काय, ग्रॉस NPA काय, प्रोव्हिजनिंग काय, नेट NPA काय, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूला सांगायचं आहे. इंटरव्ह्यूवर जो तुमचा फॅन बनून जाईल, काय म्हटलं मी, इंटरव्ह्यूवर जसा तुमचा इंटरव्ह्यू होईल ना तसा तुमचा फॅन बनून जाईल की बाबा या मुलाला, या स्टुडंटला, या विद्यार्थीला इतक्या या स्टुडंट लेवलला म्हणजे स्टुडंट स्टेजला एवढं कसं काय माहिती बँक बनलं, काय म्हणलं मी, एवढं कसं काय माहिती हे ते ऑब्झर्व करतील की खरंच याला खूप जास्त नॉलेज आहे. आणि ते तुम्हाला प्रेफर करतील बँकमध्ये की बाकीच्या लोकांपेक्षा तुम्ही वेगळे दिसताय, तुमच्यामध्ये काहीतरी वेगळ्या क्वालिटी दिसतात, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं नॉलेज तुमच्यामध्ये आहे. तर ते तुम्हाला आयडेंटिफाय करून तुम्हाला बाकीच्या लोकांपेक्षा, ॲव्हरेज लोकांपेक्षा जास्त मार्क मिळतील. 1 मार्क, 2 मार्क, 2.5 मार्क, 3 मार्क, मे बी 4 मार्क, 5 मार्क होय ना.
आणि फायनली आपल्याला अल्टिमेटली सिलेक्शन पण मिळू शकते. म्हणून आता मी जे सांगतो प्रॉपर एकदा लक्ष द्या की काय काय सांगायचं आपल्याला. प्रोव्हिजनिंग, ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए. ओके, प्रोव्हिजनिंग, ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए. नेट एनपीए बघा, आता हे जे फायनान्शियल इयर आहे हे आहे 25-26. कोणतं 25-26. आता काय, आता हा कोणता मंथ आहे? जानेवारी, फेब्रुवारी एंड, मार्च एंडिंग आता जवळच आहे. आता हे फायनान्शियल इयर जे आहे ते एंडिंगवर आहे, जवळपास एंडिंगवर आहे. आता अज्यूम करा की युनियन बँक ऑफ इंडिया आहे. काय करा, अज्यूम करा की युनियन बँक ऑफ इंडिया आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया आहे. आता जे हे वर्ष संपलं, फायनान्शियल इयर संपलं, काय हे जे फायनान्शियल आहे मार्चपर्यंत संपलं. अज्यूम करा की हे संपलं. आता या बँकेला जो प्रॉफिट झाला आहे, बँकेला प्रॉफिट झाला आहे या फायनान्शियल इयरमध्ये 1000 करोडचा. काय म्हणतो मी, 1000 करोडचा प्रॉफिट युनियन बँक ऑफ इंडियाला यावर्षी या फायनान्शियल इयरमध्ये झाला. मग आता बँकेला नेक्स्ट इयरसाठी हा प्रॉफिट आहे ना, हा प्रॉफिट बरं का, बँकेचे असेट वेगळे, प्रॉफिट. हा जो प्रॉफिट आहे बँक काय करेल, या प्रॉफिटमधून काय करेल की काही अमाऊंट, आता बँक काय करेल काही अमाऊंट, कारण NPA अकाउंट होणार, बँकेला माहिती की सगळे अकाउंट वापस येत नाहीत. मग बँक काय करते की ह्या NPAला टॅकल करण्यासाठी, NPAला जे आता जे आपण अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितलं की 10 लाखाचं लोन NPA झालं, तर ते 10 लाख रिकवर करण्यासाठी काहीतरी करावं लागलं ना. म्हणून एक बँक काय करते, बँकच्या साईडनं हा जो प्रॉफिट आहे, हा जो 1000 करोडचा प्रॉफिट आहे, मग यातलं काय करते ते काही प्रोव्हिजनिंग करून ठेवत असते. काय प्रोव्हिजनिंग करून ठेवत असते बँक, कशासाठी, या रिस्कला म्हणजे भरून काढण्यासाठी प्रोव्हिजनिंग करते. त्याच्या प्रॉफिटमधला काही पैसा साईडला ठेवून देते. काय करते, बँकमध्ये झालेला, बँकला जो झालेला प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमधून काही अमाऊंट साईडला ठेवून देते. आणि ती साईडला ठेवून देते कशासाठी, की काही अकाउंट NPA होतील, मग जर का ते NPA झाले तर ते NPA भरून काढण्यासाठी ते स्वतःचा पैसा त्याच्यामध्ये टाकत असतात आणि ती अमाऊंट साईडला काढून ठेवत असतात. त्याला प्रोव्हिजनिंग असतो. काय, जर का एखादा अकाउंट NPA झालं त्याला भरून काढण्यासाठी बँक काय करते, बँकच्या प्रॉफिटमधला काही पोर्शन हा साईडला ठेवत असते की ती रिस्क भरून काढावी. प्रोव्हिजनिंगमध्ये ती काय करते, रिस्क भरून काढावी. ते आता 10 लाख NPA झालं होतं, तर ते 10 बँक काय करेल, मग साईडची अमाऊंट काढली 10 लाख, ती 10 लाखाची अमाऊंट त्यामध्ये काहीतरी टाकून देईल आणि रिस्क भरून काढेल. आणि मग काय करेल, जी काही बॅलन्स शीट आहे बँकमधली, ते बँकची बॅलन्स शीट आहे, त्या बॅलन्स शीटमध्ये लिहिल की हे अमाऊंट आम्ही राईट ऑफ करतोय. काय सांगतो मी, राईट ऑफ म्हणजे पण काय ते पण सांगतो. तर राईट ऑफ करण्यासाठी हे उपयोगी असते, म्हणून याला प्रोव्हिजनिंग म्हणतात किंवा प्रोव्हिजनिंग केले जाते NPAला टॅकल करण्यासाठी. ओके, आय होप एवढं कळलं असेल की बँक काय करते. इनिशियली एवढं समजून घ्या फक्त की जे काही बँक आहेत, ज्या काही बँक असतात, एवढं समजून घ्या की बँक आहे, बँक काय करते. समजा युनियन बँकला किती प्रॉफिट किती झाला, 1000 करोडाचा. मग 1000 करोडाचा प्रॉफिट झाला तर बँक काय करते, त्यातले काही अमाऊंट साईडला काढून देते. काय करते, साईडला काढून देते, काही अमाऊंट साईडला ठेवून देते. मग आता मी एक्झाम्पल देऊन सांगतो समजा तुम्हाला कसं ते समजून घ्या कसं. आता ही 100 करोड बँकने काय केलं, समजा या फायनान्शियल इयरमध्ये, नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये 100 करोड लोन बँकने काय केलं, 100 करोड लोन हे केलं, काय केलं, वाटलं. एका फायनान्शियल इयरमध्ये 100 करोडाचं लोन वाटलं. मग बँक काय करते, यातलं काय करते, 1000 करोड त्याचा प्रॉफिट झाला होता, बँक काय करते 100 करोड ना, तर मग यातली काय करते 50 करोडाचं लोन साईडला ठेवून देते. म्हणजे 50 करोड प्रॉफिट साईडला ठेवून देते. बँकने काय केलं, 50 करोडाचा जो प्रॉफिट आहे तो साईडला ठेवला, कारण बँकने काय केलं, 100 करोड मार्केटमध्ये वाटले. कधी 2026-27 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियानं काय केले की 100 करोड त्यांनी ठरवलं की मला 100 करोड बँक लोन वाटायचे आहेत. त्यांनी काय केलं, 100 करोड दिले. मग बँकने काय केलं, इनिशियली जेव्हा लोन वाटत आहे तेव्हा त्यांनी प्रोव्हिजनिंग करून ठेवली, 50 करोड साईडला काढून ठेवली, कारण की त्याला 100 करोड मार्केटमध्ये वाटायचे होते. मग आता बँकने 100 करोड तर दिले, वाटले. मग आता फायनान्शियल इयरचं एंड झालं, म्हणजे जवळपास एंड होत आहे, नेक्स्ट फायनान्शियल इयरचं एंड यायला लागलं. त्यावेळेस काय झालं, 100 करोड वाटले होते, यातले 100 करोडातले 80 करोड बँकेकडे वापस आले. किती, 80% 80 करोड वापस आले. 80 करोड रुपये 100 करोड वाटले होते आणि 80 करोड वापस आले. आता 80 करोड वापस आले तर बँकचा लॉस किती झाला, 20 करोडाचा. कारण 20 करोड, आता भले जे 80 करोड आले आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट येईल ते वेगळं बरं का, त्या लोनला रेट ऑफ इंटरेस्ट येईल ते वेगळं, पण बँकनं वाटले किती होते, 100 करोड, त्यातले वापस किती आले, 80 करोड. 20 करोड वापस आले नाही. मग बँक काय करते, 20 करोड आले नाही तर मग ती काय झालं, 20 करोड जे आलं नाही त्याला म्हणतो आपण टोटल NPA. काय, टोटल NPA. वाटले होते 100 करोड, 100 मायनस 20 किती, 80 वापस आले, 20 वापस आले नाही. तर हे जे 20 आहे हे झालं बँकचं ग्रॉस NPA. काय म्हणतो मी, ग्रॉस NPA किंवा टोटल NPA, किंवा आपण त्याला टोटल NPA सुद्धा म्हणू शकतो. हे झालं ग्रॉस NPA म्हणा किंवा टोटल NPA म्हणा. काय सांगितलं मी, 100 करोड युनियन बँक ऑफ इंडियानं एका फायनान्शियल इयरमध्ये वाटले. त्याच्यापैकी फायनान्शियल एंड होताच बँकेला 80 करोड वापस आले आणि 20 करोड वापस आले नाही.
मग जे 20 करोड वापस आले नाही तर त्याला म्हणत असतो आपण काय, ग्रॉस एनपीए. काय, ग्रॉस एनपीए. मग आता बँकेने काय केलं तर 50 करोड ठेवले होते वापस, इथं अमाऊंट आपला थोडंसं मिसबॅलन्स झालं. तर ठीक आहे, समजून घ्या की 50 करोडाच्या ऐवजी आपण काय पकडूया, 10 करोड पकडूया. आता 50 करोडाच्या ऐवजी आपण काय करूया, 10 करोड साईडला ठेवली होती. काय म्हणतो मी, पण ही अमाऊंट जास्त झाली होती आणि ही अमाऊंट कमी झाली होती. 50 करोडच्या ऐवजी आपण काय कन्सिडर करूयात की 10 करोड बँकने काय केलं, प्रोव्हिजनिंग म्हणून साईडला ठेवले होते. मग आता हे 20 करोड टोटल एनपीए झालं, ग्रॉस एनपीए. मग ही बँक काय करते की हे 10 करोड आहेत ते याच्यामध्ये टाकून देते. कशामध्ये, या 20 करोडामध्ये. मग टोटल 80 करोड वापस आले होते प्लस 10 करोड किती झाले, 90 करोड. किती झाले, 90 करोड. मग 90 करोड वापस आले बँकेला असं समजते बँक. काय, 90 करोड वापस आले असं समजते बरं का बँक, कारण त्याला राईट ऑफ करायचं असतं. सांगतो मी का करायचं असतं ते पण सांगतो. बँकेला वापस आले 90 करोड असं बँक समजते की बँकेला वापस आले 90 करोड. मग तरी लॉस किती झाला बँकेचा, 10 करोडाचा. किती झाला, 10 करोडाचा. जर जो हा जो लॉस असतो 10 करोडाचा याला म्हणतात नेट एनपीए. काय, नेट एनपीए याला म्हणत असतो आपण नेट एनपीए. एकदा आपण परत समजून घेऊयात कायचं. मी ओव्हरऑल सांगतो तुम्हाला काय काय आहे की आता मी काय म्हणतो, हा जो कन्सेप्ट आहे हे याला तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक ऐका. हे थोडंसं किचकट नाही म्हणाला, किचकट नाही आहे. पण आता माझ्याकडे ना एक तर स्लाईड नाही, कोणती म्हणजे स्क्रीन नाही आहे. स्क्रीन असती ना प्रॉपर तुम्ही प्रॉपर सांगू शकलो असतो. हे जे हा जो सेटअप आहे, हा छोटा सेटअप आहे लॅपटॉपवरचा आणि त्यामध्ये थोडंसं लिहिण्याला प्रॉब्लेम होतो किंवा समजून सांगण्यामध्ये मी तेवढ्या चांगल्या पद्धतीने नाही सांगू शकत. तरी पण मी माझा 100% देत आहे. ओके, तरी मी तुम्हाला एक वेळा परत सांगतो. काय, युनियन बँक ऑफ इंडियानं 2026-27 मध्ये ठरवलं की मला 100 करोड मार्केटमध्ये टाकायची. मग बँकेनं काय केलं, परत आपण एक स्लाईड ॲड करूयात, तुम्हाला एकदम सुटसुटीत सांगतो. युनियन बँक ऑफ इंडियानं काय केलं, 100 करोड ठरवलं मार्केटमध्ये मला टाकायची 2027 मध्ये. ओके, 2027 मध्ये बँकेने 100 करोड वाटून दिले. 100 करोड वाटून दिले. ॲट द एंड ऑफ द इयर जेव्हा फायनान्शियल इयर एंड झालं तेव्हा बँकेकडे 80 करोड वापस आले. पण जेव्हा बँकेनं काय केलं, जेव्हा 100 करोड जेव्हा ठरवलं की मला 100 करोड द्यायचे होते त्या टायमाला त्यांनी काय केलं तर 10 करोड काय केले ते साईडला ठेवले होते. काय, 10 करोड साईडला काढून ठेवले होते. काय म्हणून, प्रोव्हिजनिंग म्हणून. काय, प्रोव्हिजनिंग म्हणून बँकनं साईडला काढून ठेवले होते 10 करोड. मग आता बँकनं 100 करोड एका वर्षामध्ये दिले, 80 करोड रुपये वापस आले आणि 20 करोडाचा बँकेचा काय झाला, लॉस झाला. काय, 20 करोडाचा बँकेचा काय झाला, लॉस झाला. हा जो लॉस आहे ते झालं टोटल एनपीए. काय, टोटल एनपीए किंवा ग्रॉस एनपीए. हे टोटल एनपीए किंवा ग्रॉस एनपीए. आता हे ग्रॉस एनपीए. मग आता बँकेचा 20 करोडाचा लॉस झाला. मग बँकेला बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटमध्ये काय केलं तर त्यांनी लिहिलं होतं की 100 करोडाचं त्यांनी लोन दिलेलं आहे. कारण हे लिहावं लागतं ना, बॅलन्स शीटमध्ये त्यांना मेंटेन करावं लागतं ना रेकॉर्ड की किती लोन दिलेले आहेत. तर लोन दिले आहेत त्यांनी 100 करोड. आता वापस आले 80 करोड. तर हे तर लिहू नाही शकत की मला 80 करोड वापस आले. तर मग ते काय करतात, 80 करोडच्या ऐवजी ते काय करतात की 10 करोड त्यांनी साईडला ठेवले होते ते 10 करोड त्याच्यामध्ये टाकतात. 80 प्लस 10 मग हे झाले 90 करोड. त्यांचा 20 करोडाचा लॉस झाला. पण 20 मायनस अगेन 10, कारण 20 मध्ये याच्यामध्ये टाकलेले आहेत 10 करोड. तर 20 मायनस 10 केले आणि इकडे 80 प्लस 10 टाकले म्हणजे 90 करोड झाले. म्हणजे 100 मायनस 10 झाले फक्त. म्हणजे टोटल त्याच्याकडे वापस आले 90 करोड. 90 करोड राहिले. तर मग ते बॅलन्स शीटमध्ये सांगतात की आम्ही 100 करोड लोन दिलं होतं पण 90 करोडाचं लोन आमच्याकडे वापस आलं. ते 10 करोड आहेत. ते 10 करोड आम्ही म्हणजे 10 करोड जे आहे ते नेट एनपीए या वर्षीचं आहे. काय, नेट एनपीए या वर्षीचं आहे असं कन्सिडर करतात आणि बॅलन्स शीटमध्ये लिहून टाकतात. तर हे सर प्रोव्हिजनिंग का केलं जाते, प्रोव्हिजनिंग का केलं जाते की बँकची जी बॅलन्स शीट आहे. आता सर हे बॅलन्स शीट नेमकं काय, तर बॅलन्स शीट पण स्पेशल लेक्चर आहे त्याच्यावर, बॅलन्स शीट पण सांगणार आहे तुझ्यावर. बॅलन्स शीट नेमकं काय, तर जी बॅलन्स शीट असते बँकेची, बँकेला जे काही काम करते बँक ऑपरेशन करते, किती लोन दिलं किती लोन आलं हे सगळं मेंटेन करावं लागतं. त्या बॅलन्स शीटमध्ये लिहावं लागत असते, सगळ्या गोष्टी लिहून ठेवावं लागत असतात. मग बँकच्या बॅलन्स शीटमध्ये जर का असं आढळून आलं बँकेने 100 करोड दिले, 100 करोड लोन दिलं, 90 करोड वापस आलं, 20 करोडाचा लॉस झाला, तर मग बँकची रिप्युटेशन खराब होईल. बँकला आरबीआयला समोर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हे द्यायला लागत असतो, म्हणजे त्याचा रिस्पॉन्स द्यायला लागत असतो किंवा त्यांना एक टार्गेट असते. टार्गेट म्हणल्यापेक्षा बँक मनी कोणाकडून घेते, आरबीआयकडून. आरबीआयला मनी कोण देते, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला माहिती आहे की मी आरबीआयला एवढी मनी दिली आहे, आरबीआयनं ही मनी युनियन बँकला एवढी दिली आहे. मग एवढी मनी जर का युनियन बँककडे आहे तर गव्हर्नमेंटचं आरबीआयचं प्रेशर ऑफकोर्स युनियन बँक ऑफ इंडियावर असतं. तर मग ही बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटमध्ये आहे. युनियन बँक ऑफ इंडिया काय करते, एवढं तर दाखवू शकत नाही एवढा लॉस झाला. मग बँक काय करते, त्यातली जे 10 करोड ॲड करते आणि ती बॅलन्स शीट जी आहे ती क्लिअर करते की बाबा 20 करोडाच्या ऐवजी आमचा 10 करोडाचा लॉस झाला आहे, तर त्याला नेट एनपीए म्हणत असते. काय बँक, नेट एनपीए. आय होप तुम्हाला प्रोव्हिजनिंग, ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीएमध्ये फरक जाणवला असेल, समजला असेल की काय टोटल एनपीए किंवा ग्रॉस एनपीए मायनस प्रोव्हिजनिंग इज इक्वल टू नेट एनपीए. काय म्हणतो मी, टोटल एनपीए किंवा ग्रॉस एनपीए मायनस प्रोव्हिजनिंग is equal to net NPA. Net NPA. I hope idea is clear right now.
आता तुम्हाला सर्व काही कळालं असेल की शॉर्टकट जर सांगायचं झालं काय सांगायचं सर. टोटल NPA असते ते ग्रॉस NPA असते, त्याच्यामधून प्रोव्हिजनिंग मायनस केले जाते आणि जेव्हा जे काही रिमेनिंग अमाऊंट उठते त्याला नेट NPA आपण म्हणत असतो. तर असंच तुम्हाला क्रिस्टल क्लिअर सांगायचं आहे. आता NPA मध्ये असा कुठला टॉपिक राहिला नाही, मला असं वाटत नाही की NPA मध्ये असा कुठला एखादा टॉपिक आहे किंवा असा कुठला एखादा कन्सेप्ट आहे जो मी तुम्हाला सांगितला नाही. सर्व कन्सेप्ट व्यवस्थित सांगितले आहे, क्रिस्टल क्लिअर सांगितले आहे. हां, माझ्याकडे एखादी म्हणजे मोठी स्क्रीन असते अजून चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकलो असतो, पण आता ठीक आहे, जे आहे ते आहे, रेकॉर्ड करतोय. तरी थोडंसं तुमच्या साईडवर थोडंसं ॲडजस्ट करायला शिका. ओके, थोडंसं मला ती सवय नाही आहे, या पेन टॅबलेट नवीन ऑर्डर केलं आहे, सवय नाही, त्यामुळे मी थोडंसं चांगलं माझा फोकस आहे ना डबल फोकस आहे. म्हणजे मला इकडे पण लक्ष द्यावं लागतं, तिकडे पण लक्ष द्यावं लागतं, तर ते थोडंसं कॉन्सन्ट्रेट होत नाही, थोडा प्रॉब्लेम फक्त बस. तरी पण मी एकदम माझं 100% दिलं आहे तुम्हाला. आय होप तुम्हाला हे नक्कीच आवडेल. ओके, आता आपण बघूया टाईप्स ऑफ सिक्युरिटीज. काय टाईप्स ऑफ सिक्युरिटीज, कुठल्या कुठल्या सिक्युरिटीज असतात. प्रायमरी सिक्युरिटी असते आणि कोलॅटरल सिक्युरिटी असते. काय एक असते प्रायमरी सिक्युरिटी आणि एक असते कोलॅटरल सिक्युरिटी. सर प्रायमरी सिक्युरिटी म्हणजे काय, तर बघा समजा एक्झाम्पल पकड तुम्ही व्हेकल लोन. काय व्हेकल लोन हे जे आहे व्हेकल लोन, तुम्ही काय केलं, आता हायपोथिकेशन करतो. व्हेकल लोन म्हणजे की मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन घेतो. आपण सकाळच्याच लेक्चरमध्ये बघितलं की हायपोथिकेशन म्हणजे काय, मुव्हेबल असेटच्या अगेन्स्ट लोन घेतो. मग आता तुम्ही लोन तर घेतलं, काय घेतलं, लोन घेतलं. मग तुम्ही काय केलं, लोन घेतलं आणि गहाण काय ठेवलं, तुमची व्हेकलच गहाण ठेवली. तुम्ही काय केलं, कार लोन घेतलं आणि कारलाच काय केलं, हायपोथिकेट केलं म्हणजे गहाण ठेवलं. तर ती झाली तुमची प्रायमरी सिक्युरिटी. म्हणजे ज्या पर्पजसाठी तुम्ही लोन घेता आणि त्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही लोन घेता तीच गोष्ट काय करता, कोलॅटर म्हणून ठेवता. ती झाली प्रायमरी सिक्युरिटी. काय प्रायमरी सिक्युरिटी. आय थिंक तुम्हाला समजलं असेल की मी काय म्हणतोय. समजा तुम्ही व्हेकलसाठी लोन घेतलं, कारसाठी लोन घेतलं आणि कारच गहाण ठेवली, ती झाली तुमची प्रायमरी सिक्युरिटी. म्हणजे तुम्ही सिक्युरिटी म्हणून काय ठेवलं बँकेकडे, म्हणजे बँकेला काय दिली, गॅरंटी काय दिली की तुमचं व्हेकलच त्यांच्याकडे हायपोथिकेटेड करून ठेवलं, त्याला म्हणतात प्रायमरी सिक्युरिटी. ओके, आता ही झाली प्रायमरी सिक्युरिटी. सर कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे काय, जर का आता प्रायमरी सिक्युरिटी तुम्ही दिली पण याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही ॲडिशनल काहीतरी, समजा व्हेकल तर हायपोथिकेट केलं, पण याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही समजा बिल्डिंग, लँड, घर, होम हे जर का एक्स्ट्रा त्यांना दिलं, सिक्युरिटी म्हणून दिलं, एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून दिलं, त्याला आपण म्हणत असतो कोलॅटरल सिक्युरिटी. काय म्हणतो, प्रायमरी सिक्युरिटी म्हणजे ज्या पर्पजसाठी लोन घेतलं त्यालाच काय करतो आपण, गहाण ठेवत असतो, त्याला म्हणतो प्रायमरी सिक्युरिटी. आणि कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे काय, ज्या पर्पजसाठी लोन घेतलं त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काहीतरी सिक्युरिटी आपण बँकेकडे गहाण ठेवतो, त्याला आपण कोलॅटरल सिक्युरिटी असं म्हणत असतो. ओके, बघा when we take loan for specific purpose such as stock, debtors, and we keep these stocks, debtors as a collateral, then it is called as सिक्युरिटी. आता तुम्हाला स्टॉक घ्यायचा आहे, काय केलं, तुम्हाला एखादा बिझनेस टाकला आहे त्याच्यामध्ये स्टॉक आणायचा आहे आणि तुम्ही काय केलं, स्टॉक हायपोथिकेट केला आहे बँकेकडे, ते झालं प्रायमरी सिक्युरिटी. डेटर्स म्हणजे काय, डेटर्स म्हणजे जे काही डेटर्स म्हणजे तुमचे जे काही समजा तुमचा बिझनेस आहे. आता तुम्हाला एक क्रेडिटर आणि एक डेटर्स आणि क्रेडिटर, आता हा मुद्दा निघाला तिथं तर सांगून देतो की डेटर्स आणि क्रेडिटर म्हणजे काय. तो जो टॉपिक आला आहे म्हणून तुम्हाला सांगतो की डेटर्स म्हणजे काय आणि क्रेडिटर म्हणजे काय. एक असते डेटर, एक असते क्रेडिटर. आता तुम्ही आहात बिझनेसमॅन किंवा कस्टमर किंवा बँकेचे कस्टमर आहात किंवा बँकेचे कस्टमर आहेत. बँकेकडून तुम्ही लोन घेतलं, बँकेकडून तुम्ही काय केलं, 10 लाखचं लोन घेतलं. कशासाठी, स्टॉकसाठी है ना, स्टॉकसाठी लोन घेतलं. मग आता तुम्ही स्टॉक तुमचं समजा अज्युम करा की तुमचं मोठं एक मोठं शॉप आहे. काय कुठलं शॉप, स्टॉक आपलं मार्केट असते ना, सुपर मार्केट म्हणतो तसं ग्रोसरी आहे मोठी एखादी किंवा मार्केट आहे किंवा आपण मॉल म्हणतो एखादा मॉल, छोटा मॉल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक आणायचा. तुम्ही 10 लाखाचं लोन घेतलं बँकेकडून, तर ज्याच्याकडून तुम्ही लोन घेतलं ते झालं तुमच्यासाठी क्रेडिटर. आता डेटर म्हणजे कोण, हे रिटेल शॉपवाले, तुमचं होलसेलचं आहे ना, तुमचं शॉप कुठलं आहे, होलसेलवाला शॉप आहे. मग या लोकांनी काय केलं, हे जे कस्टमर आहेत, डेटर्स आहेत, काय हे डेटर्स आहेत, हे काय करतील, तुमच्याकडून काय करतील, रिटेल मार्केटमध्ये त्यांचे रिटेल शॉप आहेत, तर तुमच्याकडून काय करतील, उधारीमध्ये काय उधारी देतो आपण, उधारीमध्ये काय करतील, तुमच्याकडून काही स्टॉक घेऊन जातील याच्यातून 2 लाखाचा, 1 लाखाचा, 5 लाखाचा तुमच्याकडून स्टॉक घेऊन जातील आणि मग म्हणतील आम्ही तुम्हाला काही दिवसानंतर हे पैसे देऊयात. तर ते झाले आपल्यासाठी डेटर्स. कोणते, जे आपल्याकडून जे कस्टमरकडून, म्हणजे आपण लोन घेतलं, आपलं मार्केट आहे, आपलं होलसेल मार्केट आहे, आपल्या होलसेल मार्केटमधून लोक येतात, कस्टमर आपल्याकडे येतात, त्यांच्या रिटेल शॉपसाठी आपल्याकडून माल घेऊन जातात आणि आपल्याला फ्युचरमध्ये असं गॅरंटी देतात की आम्ही पेमेंट करू. तर ते जे लोक असतात ते आपल्यासाठी झाले डेटर्स आणि आपण ज्याच्याकडून लोन घेतो ते झालं आपल्यासाठी क्रेडिटर. आता हे तुम्हाला समजलं असेल. ओके, तर आता काय सांगितलं याच्यामध्ये
when we take loan for specific purpose such as stock debtors and we keep these stock debtors as a collateral. आणि हे जे स्टॉक्स आणि डेटर्स, कारण की गॅरंटी आहे ना आपल्याला की ते डेटर्स हे एवढे आपले डेटर्स आहेत आणि हा आपला स्टॉक त्यांनी आपल्याकडे स्टॉक आहे, तर आपण याला हायपोथिकेट करतो. त्याला ती झाली ज्या पर्पजसाठी आपण लोन घेतलं ते पर्पज आपण गहाण ठेवलं, त्याला म्हणलं प्रायमरी सिक्युरिटी. ओके, त्यानंतर कोलॅटरल सिक्युरिटी मी काय सांगितलं, अपार्ट फ्रॉम स्टॉक डेटर्स, हे तर आपण ते दिलंच. त्यासोबत काय केलं, एक्स्ट्रा सिक्युरिटी कोलॅटरल म्हणून ठेवली. एक्स्ट्रा सिक्युरिटी आपली बिल्डिंग दिली का, दुसरी एखादी गोष्ट असेल, बिल्डिंग दिली, होम जे आहे, हाऊस जे आहे ते आपण सिक्युरिटी म्हणून ठेवलं, किंवा आपलं लँड आहे ते आपण एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून ठेवली, तर त्याला आपण काय म्हणतो, कोलॅटरल सिक्युरिटी. आय होप हे समजलं असेल. एक्झाम्पल पण दिलं आहे तिथं, बिल्डिंग किंवा मशिनरी आपण गहाण ठेवतो एक्स्ट्रा सिक्युरिटीमध्ये, किंवा अजून काही वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. ओके, तर मला असं वाटते तुम्हाला टाईप ऑफ सिक्युरिटी पण कळाली असेल, तुम्हाला डेटर्स क्रेडिटर्स हे पण कळालं असेल. आता आपण काय करूयात, हां, NPA पूर्ण टॉपिक आपण बघितला, NPA बघितला, सिक्युरिटीज बघितल्या. आता मला असं वाटतं आपण काय करूयात, मूव्ह करूयात नेक्स्ट टॉपिकवर, जो की आहे चेक रिलेटेड. आपण बघूयात चेक काय आहे, त्यानंतर चेक आणि DD मध्ये काय डिफरन्स आहे, सोबत प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन काय, हे 3 टॉपिक बघूयात. लेक्चर थोडंसं आजची लेक्चरची थोडीशी लेंथ जास्त होऊ शकते, तर काळजी करू नका. एवढं आपण करूयात कंटिन्यू, कारण की आपल्याला भरपूर सारा अजून कंटेंट डिलिव्हर करायचा आहे, त्यामुळे लेक्चरची लेंथ मे बी थोडीशी जास्त राहू शकते. ओके, तर आता आपण आलो आहे इथं चेकवर. तर चेक म्हणजे काय सर, बघा काय म्हणजे चेक. इट इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. काय, इट इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट थ्रू विच अकाउंट होल्डर ऑर्डर द बँक टू पे पेसिफाईड अमाऊंट टू द पेसिफाईड पर्सन. अकाउंट होल्डर काय करतो, म्हणजे बँक जेव्हा आपण बँकमध्ये गेलो तेव्हा आपण अकाउंट ओपन केलं तेव्हा आपल्याला चेकबुक मिळते. मग चेकबुक मिळते, बँकला काही अधिकार आहे का, फक्त बँक काय करते, आपल्याला चेकबुक देते. मग इश्यू कोण करते, त्याला ऑर्डर कोण करते, आपण अकाउंट होल्डर. आपला अधिकार आहे ना तो, आपल्याला कोणाला चेक द्यायचा आहे, किती अमाऊंट द्यायची, हे तर आपल्यावर आहे. मग हे काय एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे थ्रू विच अकाउंट होल्डर, जो काही अकाउंट होल्डर आहे तो ऑर्डर बँकेला काय करतो, ऑर्डर देतो की एवढे पैसे या पर्सनला, आम्हाला स्पेसिफिक पर्सनला एवढे पैसे या टायमाला आम्हाला द्यायचे आहेत, या डेटला आम्हाला द्यायचे आहेत. तर हे आहे चेकची डेफिनेशन. काय, एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे, ते काय त्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट थ्रू जे काही कस्टमर आहे ते बँकेला अकाउंट होल्डर आहे ते बँकेला ऑर्डर देते की आम्हाला या कस्टमरला या स्पेसिफिक कस्टमरला स्पेसिफिक तारखेला स्पेसिफिक अमाऊंट पे करायची आहे, त्याला आपण चेक म्हणत असतो. ओके, आता टाईप्स ऑफ चेक्स. आता हे तुम्हाला माहिती आहे जनरली, हा इझी टॉपिक आहे, ॲज सच डिफिकल्ट नाही आहे, म्हणून मी तेवढं जास्त डीप जात नाही. जे टॉपिक डीप जायचे, जे तुम्हाला माहीत नाही मी तिथं डीप जात आहे. ओके, आता टाईप्स ऑफ चेकमध्ये तुम्हाला विचारतील चेक म्हणजे काय, हे सांगायचं. चेक मी जे सांगितलं ते त्यासोबत मग त्याचे टाईप काय, बिअरर चेक, ऑर्डर चेक, क्रॉस चेक, स्टेल चेक, म्युटिलेटेड चेक, पोस्ट डेटेड चेक, अँटीडेटेड चेक, गिफ्ट चेक आणि ट्रॅव्हल चेक. मग आता बिअरर चेक, मग आता तुम्हाला विचारतील एवढे, जर का तुम्हाला एक्झाम्पल विचारतील चेक म्हणजे काय, पहिलं विचारतील तुम्हाला सांगा चेक म्हणजे काय, मग तुम्हाला सांगावं लागेल चेक म्हणजे काय. मग नंतर तुम्हाला विचारतील सांगा मग डिफरंट टाईप्स ऑफ चेक, मग सांगायचे हे चेकचे टाईप आहेत. मग तुम्हाला अजून विचारतील तुम्हाला, जेव्हा तुम्ही डिफरंट टाईप ऑफ चेक सांगसाल तेव्हा तुम्हाला अजून विचारतील की हां एखाद्या चेकबद्दल सांगा, मग म्युटिलेटेड चेक कशाला म्हणतात, स्टेल चेक कशाला म्हणतात, ह्या गोष्टी विचारतील. तर बघूयात आपण 1 by 1 कशाला म्हणतात. तर ओके, बिअरर चेक म्हणजे काय, इट इज अ चेक थ्रू विच एनीवन कॅन विड्रॉ मनी हू होल्ड अ चेक. आता हा रिस्की असतो, हा क्वाईट रिस्की. बिअरर चेक हा रिस्की असतो थोडासा, याच्यामध्ये रिस्क थोडीशी जास्त असते. कशी, आता समजा तुमचा चेक आहे, म्हणजे चेक आहे तुम्हाला, बिअरर चेक आहे, बिअरर चेक म्हणून दिलेलं आहे बरं का, इथे लिहिलेलं असते बिअरर चेक. मग आता बिअरर चेकमध्ये काय, ज्या माणसाचं नाव आहे का, म्हणजे ज्या माणसाचं नाव आहे का, फक्त त्या माणसालाच नाही. तर हा जो चेक, आता समजा बिअरर चेक आहे, मी एखाद्याला इश्यू केला, माझा मित्र आहे समजा XYZ नावाचा, याला मी काय केलं, XYZ नावाचा हा इश्यू केला की याला मला 10,000 रुपये पाठवायचे. काय, 10,000 रुपये मला याला पाठवायचे आहेत, 10,000 रुपये मला याला पाठवायचे आहेत. या चेक थ्रू मला 10,000 रुपये XYZ मित्राला पाठवायचे. मग मी काय केला, हा चेक दिला, याच्याकडे दिला, यानं काय केलं, रस्त्यात गेला भामटा आणि यानं हरवून टाकला. काय केलं, हरवून टाकला. मग आता नाव कोणाचं आहे, याचं नाव मी टाकलेलं आहे, नाव याचं टाकलेलं आहे. हा चेक यानं काय केलं, हरवून टाकला. पण नाव काय, चेक कोणता दिला मी, चेक देताना चेक कोणता दिलता, बिअरर चेक दिलता. काय म्हणलं मी, बिअरर चेक दिलता. XYZ नावाचा मित्र आहे, मी त्याला 10,000 रुपये लिहून त्याच्यावर दिलं आणि साईन माझी करून दिली आणि त्याला म्हटलं हा चेक घे, तू बँकमधून पैसा काढ. बिअरर चेक होता, पण मी इशू कोणता चेक केला, बिअरर चेक. हा भामटा गेला रस्त्यात, काय केलं, हरवून टाकला. काय केलं त्यानं, तो चेक हरवून टाकला. मग आता हरवून टाकला, एक तिसराच ABC नावाचा व्यक्ती आला, त्याला तो चेक सापडला, नाव त्याला दिसलं की अरे हा तो बिअरर चेक आहे. मग तो काय गेला, पटकन त्या दुसऱ्या बँकमध्ये गेला आणि बिअरर चेक दाखवला, तिथं बँकमध्ये दाखवला बिअरर चेक. आता बिअरर चेक म्हटल्यावर नंतर ते कोणी टॅली करणार नाही, कारण तो बिअरर चेक आहे, त्यांना अधिकारच नाही, त्या ऑफिसरला अधिकारच नाही की तू कोणाचा चेक आहे विचाराचा अधिकार नाही, कारण तो बिअरर चेक आहे. मग बिअरर चेक असल्यामुळे तो त्याने काय केला, ट्रान्सफर करून घेतला. काय केला, ट्रान्सफर करून घेतला. ओके, तर अशा पद्धतीने हे बिअरर चेक
एक असते की ज्याचं नाव असलं ना तर ज्याचं नाव असलं तो नाही, ज्याच्या हातात चेक पडला तो विड्रॉ करू शकतो. ज्याच्या हातात चेक पडला एनीवन कॅन विड्रॉ दॅट चेक. कारण चेक भेटला, त्यानं त्याचा स्लिप भरली, त्याचा अकाउंट नंबर टाकला त्याच्या स्लिपवर आणि ते चेक कनेक्ट करून दिला आणि त्याच्याजवळ देऊन दिला. कोणाजवळ? क्लर्कजवळ, जे काम करतात ते किंवा आपलं कॅशियर त्याच्यावर देऊन दिला. ते तुम्हाला विचारणार नाही, कारण बिअरर चेक आहे, ज्याच्याजवळ आहे तो विड्रॉ करू शकतो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये रिस्क थोडी जास्त असते. ऑर्डर चेक म्हणजे काय? जिथं लिहिलेलं असतं चेकवर ऑर्डर म्हणून, असं ऑर्डर चेक. तर ऑर्डर चेक जर असेल तर फक्त ज्याचं नाव त्या चेकवर आहे, ज्या पर्सनचं नाव त्या चेकवर लिहिलेलं आहे की मी काय केलं की XYZ, तोच व्यक्ती आहे, तोच माझा मित्र आहे XYZ नावाचा, त्याचं नाव मी तिच्यावर लिहिलं, त्याला 10,000 रुपये ट्रान्सफर करायचे. फक्त त्या बिअरर चेकच्या ऐवजी मी लिहिलं ऑर्डर चेक. काय? बिअरर चेकच्या जागी मी लिहिलं ऑर्डर चेक. तर फक्त आणि फक्त त्या अकाउंटला म्हणजे त्याच पर्सनला ते पैसे मिळतील ज्याचं नाव त्या चेकवर आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे कळालं असेल की बिअरर चेक आणि ऑर्डर चेकमध्ये फरक आहे. त्यानंतर क्रॉस चेक. क्रॉस चेक जर का केला, आता समजा हा चेक आहे तर याच्या कॉर्नरमध्ये असे 2 लाईन मारतात, ते क्रॉस करतात. तर त्या क्रॉस चेक जे आहे त्या क्रॉस चेकचा पर्पज काय आहे की फक्त क्रॉस चेक जर असेल तर ते फक्त अकाउंटमध्येच डिपॉझिट होतं. ओनली डिपॉझिट इन अकाउंट, ओनली परत झाला डिपॉझिट इन अकाउंट ओनली. काय? डिपॉझिट इन अकाउंट ओनली. तुम्ही ते कॅश काउंटर ओव्हर द काउंटर तुम्ही काढू शकत नाही. काय? क्रॉस चेक समजा तुम्ही बँकमध्ये गेले तो चेक घेऊन आणि तुम्ही म्हटले की मला ओव्हर द काउंटर कॅश द्या, तुम्हाला हार्ड कॅश मिळणार नाही, तुमच्या अकाउंटमध्येच फक्त ती पैसा डिपॉझिट होईल, त्याला आपण क्रॉस चेक म्हणत असतो. ओके, स्टेल चेक म्हणजे काय? त्याची व्हॅलिडिटी संपली, शिळा झाला म्हणतो आपण, शिळा झाला. व्हॅलिडिटी आहे 3 महिन्याची, 3 महिन्याची व्हॅलिडिटी होती. समजा मी काय केलं, आज इश्यू केला आणि इथून समोर 3 महिने त्याची व्हॅलिडिटी आहे. पण ती व्हॅलिडिटी संपल्यानंतर तुम्ही काय केलं, तो चेक बँकमध्ये घेऊन गेले. आता अजून करा की हाच माझा भामटा मित्र XYZ नावाचा, त्याला मी 3 महिन्याची व्हॅलिडिटीचा चेक दिला 10,000चा. तो 4थ्या महिन्याला गेला बँकमध्ये. काय? 4थ्या महिन्याला बँकमध्ये गेला, त्याची व्हॅलिडिटी संपली, तो खराब झाला म्हणजे शिळा झाला. स्टेल चेक तो एक्सपायर झाला, त्याला आपण स्टेल चेक म्हणत असतो. म्युटिलेटेड चेक म्हणजे असा चेक जे घाण लागली त्याला किंवा फाटला, थोडासा खराब झाला किंवा दिसत नाही त्याच्यावर काही, तर त्याला आपण म्युटिलेटेड चेक म्हणत असतो. पोस्ट डेटेड चेक म्हणजे काय? फ्युचरमधल्या डेट आपण टाकून त्याच्यावर देत असतो. म्हणजे मी आता सध्या आपण आजची डेट किती आहे? आजची डेट आहे 23/1. तर मी काय केलं, फ्युचर डेट टाकून दिलं, म्हणजे 3 महिन्यानंतरची डेट टाकून दिली, त्याला फ्युचर डेट पोस्ट डेटेड चेक म्हणतात. अँटी डेटेड चेक म्हणजे काय? प्रिव्हियस डेट टाकून दिली, आज 23 आहे, मग मी काय केलं, डिसेंबरमधली एखादी डिसेंबर 2025ची एखादी डेट टाकून दिली, त्याला अँटी डेटेड चेक म्हणत असतात. सोबत गिफ्ट चेक आहे, गिफ्ट पर्पजसाठी यूज करतो, आणि ट्रॅव्हल चेक हे ट्रॅव्हल पर्पजसाठी यूज करतो. तर आता हे अँटी डेटेड चेक हे कधी कामात पडते, तर जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये मिसमॅच भरून काढण्यासाठी. म्हणजे आता प्रिव्हियस डेला ट्रान्झॅक्शन झाले, प्रिव्हियस इयरला त्याच दिवशी समजा अजून करा की मला ॲडमिशन करायची आहे एखाद्या कॉलेजमध्ये आणि 23 तारखेलाच आज मला तिथं ट्रान्झॅक्शन दाखवून आहे, ट्रान्झॅक्शन मला 23 तारखेचं दाखवून आहे. तर मग अशा केसमध्ये आणि डेट नंतरची झाली आहे 25 तारखेला मी ते देतो चेक, तर मग मी अँटी डेटेड चेक इश्यू करेल आणि डेट टाकून देईल 23 तारीखची आणि मग मी सबमिट करेल, तर मग ते ट्रान्झॅक्शन त्याच दिवसाला दिसेल. ओके, तर हे आता एवढं जास्त मी काय सांगतोय, मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, जेवढं तुमच्या इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचं आहे तेवढं सांगतोय. मी जेव्हा बँकिंग वगैरेचा कोर्स घेऊन येईल तेव्हा सर्व हे तुम्हाला व्यवस्थित सांगेल की वर्क कसं करतं. ओके, आता त्यानंतर बघा डिफरन्स बिटवीन डिमांड ड्राफ्ट आणि चेक. डिफरन्स बिटवीन डिमांड ड्राफ्ट आणि चेक आणि डिमांड ड्राफ्टमध्ये डिफरन्स काय? चेक म्हणजे तुम्हाला सांगितलं, इट इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट थ्रू विच अकाउंट होल्डर ऑर्डर द बँक टू पे स्पेसिफाईड अमाऊंट टू द स्पेसिफाईड पर्सन. आणि डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय? इट इज अ प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला जर विचारलं डिमांड ड्राफ्ट आणि चेकमध्ये डिफरन्स काय, आता तुम्हाला समजलं की काय सांगायचं आहे चेकमध्ये. आणि डिमांड ड्राफ्टमध्ये तुम्ही जेव्हा डिमांड ड्राफ्ट सांगसाल की डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय, तर तिथं प्रायमरीली हा शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे की हे डिमांड ड्राफ्ट जे आहे ते प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. काय? प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, वेअर बँक इट सेल्फ प्रॉमिसेस टू पे स्पेसिफिक सम टू द नेम पर्सन ॲट स्पेसिफिक लोकेशन. म्हणजे एका पर्टिक्युलर पर्सनला पर्टिक्युलर सम ही ट्रान्सफर करेल अशी प्रॉमिस करते बँक. कशा थ्रू? डिमांड ड्राफ्ट थ्रू. डिमांड ड्राफ्ट हा ऑलमोस्ट सिमिलर असतो चेकसारखा, पण डिमांड ड्राफ्टला आपल्याला अकाउंटची गरज नसते. समजा तुम्हाला एखाद्या पर्सनला पैसे पाठवायचे आहेत, तुम्ही डिमांड ड्राफ्ट थ्रू पाठवू शकता तुम्ही, पण तुम्हाला त्यासाठी अगोदर बँकेला पैसे द्यावे लागतील. सर मला 20,000चा डिमांड ड्राफ्ट करायचा आहे आणि एका व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, तर तुम्ही काय करू शकता, बँकमध्ये जाऊ शकता, तुम्हाला अकाउंटची गरज नाही, ते डिमांड ड्राफ्ट क्रिएट करून देतील, त्यासाठी थोडेफार चार्जेस लावतील आणि तुम्हाला ते डिमांड ड्राफ्ट थ्रू त्याच व्यक्तीला पैसे पाठवू शकतात. त्याला डिमांड ड्राफ्ट आपण म्हणत असतो. ओके, आता तुम्हाला कळालं असं की हे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहेत, याला अकाउंटची गरज नाही लागत. आपण बँकमध्ये दुसऱ्या पर्सनला म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत तर आपण ते पैसे ट्रान्सफर करू शकतो डिमांड ड्राफ्ट थ्रू. ओके, त्यानंतर चेक नीड टू हॅव बँक अकाउंट. याला बँक अकाउंटची गरज नसते. चेकला बँक अकाउंट लागतं आणि डिमांड ड्राफ्टला बँक अकाउंटची गरज नसते. इट कॅन बी बाउन्स. चेक बाउन्स होऊ शकते. हे बाउन्स होत नाही कारण हे कुठलं अकाउंट नाही किंवा हे नाही.
ते बाउन्स होत नाही आणि हे प्रीपेड इन्स्ट्रुमेंट असल्या कारणानं बाउन्स होत नाही. त्यामुळं त्यानंतर काय, इश्यूड बाय अकाउंट होल्डर, हे इश्यू करते अकाउंट होल्डर. इश्यूड बाय बँक ऑन द बिहाफ ऑफ द कस्टमर, म्हणजे कस्टमरने रिक्वेस्ट केली की सर मला डिमांड ड्राफ्ट इश्यू करायचा आहे, तर मग कस्टमरच्या बिहाफवर बँक काय करते, इश्यू करते. ओके. त्यानंतर चेक इज लेस सिक्युअर, चेक लेस सिक्युअर असतो, डीडी हा मोर सिक्युअर असतो. त्यासोबत कारण चेक का लेस सिक्युअर असतो तुम्हाला सांगतो, जे आता मी सांगितलं तुम्हाला बिअरर चेकचं एक्झाम्पल सांगितलं ते समजू शकता तुम्ही. त्याच्यामुळे ते चेक लेस सिक्युअर असतो आणि डीडी हा मोर सिक्युअर असतो. कॅन बी कॅन्सल्ड बाय ड्रॉवर अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस, हे कॅन्सल आपल्याला चेक जो आहे तो आपण कॅन्सल करू शकतो जर करायचं असलं तर काम पडल्यास, पण डीडी कॅन्सल होत नाही, एकदा इश्यू झाला तर झाला. त्यानंतर व्हॅलिड हा 3 महिन्यासाठी असतो आणि हे पण 3 महिन्यासाठी व्हॅलिड असते. तर तुम्हाला चेक सांगितलं मी, चेकचे टाईप सांगितले, डिमांड ड्राफ्ट काय असते ते सांगितलं, चेक आणि डीडी मधला डिफरन्स पण सांगितला. ओके. आता हे आहे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन. काय प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन, याला आपण PCA फ्रेमवर्क असतो. तुम्हाला माहीत असेल PCA म्हणजे काय, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन. तर आता आपण काय करूयात, हे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात, कारण की खूप जास्त मला डिटेलमध्ये याला सांगावं लागेल आणि खूप टाईम याला लागेल. ओके. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात PCA प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन, हे त्याच्यासाठी रिलेटेड आहे, सोबत ATM वगैरे हे सर्व आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके. तर थांबा, नाहीतर आपण काय करूयात, ठीक आहे, नंतरच्या लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत बाकीचे प्रिवियस लेक्चर बघून घ्या. हे थोडंसं याच्यामध्ये थोडंसं अजून डिटेलमध्ये शिकवावं लागेल, थोडंसं जास्त शिकवावं लागेल, तर हे खूप लेंदी होईल लेक्चर, त्यामुळं नको हा टॉपिक हात लावायला नको. तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.